नमस्कार. दैनिक फ्रेश न्यूजच्या आजच्या सुसंवादमध्ये जसं आपण कॅबिनेट मंत्री उदय सामंत, निलेश राणे, नारायण राणे, विनायक राऊत ह्या सगळ्यांशी चर्चा केल्या. कोकण एक व्हिजन आणि व्यक्तीचा प्रवास या दोन अँगलने आपण प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत शकीलभाई सावंत, ज्यांनी अनेक वर्ष रत्नागिरीमध्ये एक हॉस्पिटलमध्ये एक चांगलं हॉटेल उभारण्यासाठी मोठी मेहनत घेतली आणि 12 ते 14 वर्षानंतर एक तप पूर्ण झाल्यानंतर अतिशय दिमागदार आणि सुंदर असं हॉटेल इथं उभं केलं. त्या हॉटेलच्या स्वप्नाबरोबरच आपल्या रत्नागिरी आणि परिसर, जिल्हा आणि पूर्ण कोकण या विकासाची स्वप्न सुद्धा त्यांनी मनामध्ये पाहिली. आणि आज अशा व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहोत. शकीलभाई नमस्कार. नमस्कार. तर शकीलभाई, एकंदरीत रत्नागिरीतला तुमचा प्रवास कसा सुरू झाला? 9/12/1973 मध्ये मी बॉर्न झालोय आणि त्याच्यानंतर मी शाळेत 4थी पर्यंत मी सेक्रेटरी कॉन्व्हेंट स्कूलला होतो. ओके. आणि त्याच्यानंतर मी शाळा चेंज केली. काय आमच्या वडिलांना बोर्डिंग रोड देसाईचा मध्ये बनवला तिथं. त्याच्यानंतर आम्ही आर्य सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल होती, तिथनं आम्ही सुरुवात केली आणि तिथं मी 8वी पर्यंत होतो. आणि मग 8वी नंतर मग मी 10वीची डायरेक्ट एक्झाम दिली, तर त्याच्यात मी फेल झालो. 10वी फेल झालो? हो, 10वी नापास झालो. माझं बोलणं असं असतं की स्पष्ट असतं. एक खोटं बोलल्यानंतर आपल्याला 1000 खोटं बोलायला लागते, त्याच्यापेक्षा आपलं स्पष्ट बोललेलं चांगलं असतं. पण मी एक्झाम दिल्यानंतर ते दुबईला गेलो. त्याच्यानंतर मी 6 वर्ष आलो नाही इथं. 6 वर्ष मी तिथं खूप मेहनत केली. 6 वर्षानंतर मी आलो इथं. एक 8 दिवस होतो मी पण परत गेलो. मला आहे तसंच आहे, काय चेंज झालेलं नाही. पण माझं एक स्वप्न होतं की आमच्या आजोबांचं एक हॉटेल होतं इथं, ग्रँड हॉटेल, मच्छी बाजारला. आणि ते हॉटेल भाड्याचं होतं, 12 रूम होते, ते रेस्टॉरंट होतं. आणि 4.5 वर्षानंतर मालकानं सांगितलं खाली करायला. त्याच्यानंतर खरंच चर्चा चालायची, ते हॉटेल असतं ते आज आपलं हॉटेल असतं. तर मी ऐकायचो असं वडिलांपासून, काकांपासून, आपल्याकडे कधी पैसे येतील तर आपण असं हॉटेल ठोकायचं की लोक चर्चेचं आहे असे. आणि तसं मी ते हॉटेल बनवलं. 14 वर्ष लहानपणीच ते मनामध्ये? हो, मान. काय जेव्हा मनात विचार आला लहानपणी तेव्हा काय कन्सेप्ट काय होती हॉटेल बनवायचं? ओके. आपल्या आजोबांचं स्वप्न पुरं करायचं हे होतं. त्याच्यानंतर मला हा प्लॉट भेटल्यानंतर मग मी विचार केला की नाही तर एक असं हॉटेल बनवायचं की कोकणात हॉटेल नसेल असं बनवायचं आपण. त्याच्यासाठी मी 14 वर्ष घेतली. बरंच काय इंटिरियर तोडायचो, नाही असं नाही, मग असं नाही. आणि पर्चेसिंग पॉवर मी माझ्याकडे ठेवलं. म्हणजे A to Z जे काय परचेस केले मी स्वतः परचेस केले. हे 14 वर्षाचा जो पिरियड होता खूप मोठा पिरियड आहे. हो. इतकी वर्ष जो काय पेशन्स असायला लागतो तो कसा काय आला? बघा, लक्षात ठेवा, अगर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे ना तर तुम्हाला पेशन्स पाहिजेत. तुमच्याकडे पेशन्स नाही आहे तर तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. सो तुम्हाला सक्सेससाठी तुम्हाला पेशन्स पाहिजे आणि तुमच्या हातात मुडी पण पाहिजे. आज मी 14 वर्ष घेतले, जसे माझ्या हातात पैसे आले तसे मी बनवलंय. माझ्याकडे 14 वर्ष आधी पैसे असते तर मी ते 2 वर्षात बनवलं असतं. ओके. एकंदरीत परिस्थिती अशी असते की बऱ्याच आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा असं होतं की 10वी किंवा 12वीला मुलगा फेल झाला, कमी मार्क पडला तर आत्महत्या सुद्धा मुलं करतात किंवा निराश होतात, नाराज होतात. तुम्ही 10वी फेल झाला आणि तुम्ही एवढं मोठं स्वप्न बघितलं, तो प्रवास कसा होता? बघा, तुमचं कॉन्फिडन्स लेवल मजबूत पाहिजे. तुम्ही नापास झाला म्हणून तुम्ही हिंमत हारा असं नाही पाहिजे. तुमची मनाची जी शक्ती आहे ती स्ट्रॉंग करायला पाहिजे. अगर सर्व शिकले असते तर एक दुसऱ्याच्याकडे नोकऱ्या नाही केली नसतं. कोण ड्रायव्हर नाही झाला असता, कोण वेटर नाही झाला असता, कोण सिक्युरिटीवाला नाही झाला असता. तर वरच्या वाल्याने सर्वांना सर्व दिलेलं आहे आणि तो जेवढं माणूस शिक्षण घेऊ शकतो तेवढंच.
आता तुम्ही ग्रॅज्युएट झालाय, लोक इंजिनिअरिंग करतायत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतायत, पण जॉब्स कुठे आहेत आजच्या तारखेला? म्हणून मला असं वाटतं की वरच्यावाल्यानं सर्वांचे रस्ते उघडलेले आहेत आणि त्यांना सर्व देऊन पाठवलेलं आहे आणि त्याला तसं करायचं. सर्व शिकले असते तर मग नोकरी कोणाकोणाकडे केली नसते, सर्व व्यवसाय झाले असते. सगळे व्यवसायिकच झाले असते. मग तो 10वी नापास झालेला मुलगा दुबईमध्ये जातो, तो दुबईतला जो प्रवास सुरू झाला तो कुठून सुरू झाला? त्याचं एक प्लस बेनिफिट आहे की आमचे वडील होते तिथं आणि त्यांचं मला थोडंसं गायडनेस भेटलं आणि त्यांना घेऊन गेले मला. त्याच्यानंतर मग मी तिथं एक कंपनीमध्ये, ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये 1 महिना काम केला आणि मी तिथं कॉन्सेप्ट बघितलं स्क्रीन प्रिंटिंगचं. आणि ते स्क्रीन प्रिंटिंग बघितलं की कसं करतात, काय करतात, आणि मग मी ते बोललो की हे तर आपण स्वतःहून करू शकतो. आणि मी ते 1 महिन्याचं मी तिथं काम केल्यानंतर मला वाटलं असं की नाही, आपण स्वतःचं करू शकतो. तर मग मी मार्केटिंग करायचो आणि काम घेऊन यायचो आणि दुसऱ्याला काम द्यायचं, त्याच्यावर मी माझं कमिशन घ्यायचो. आणि ते मी 2-3 वर्ष असं केलं. म्हणजे मार्केटला स्वतः जायचं, काम ऑर्डर्स घ्यायचे, दुसऱ्याला द्यायचे, दुसऱ्याकडे काम करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग मला लाईन भेटली टेक्स्टाईलची. मग टेक्स्टाईल मध्ये बघितलं की 100% प्रॉफिट आहे. चायनातनं माल घ्यायचा आणि इथं माल विकायचा आहे. टेक्स्टाईलची सुरुवात कशी केली? मग ते स्लोली कसं, आता मार्केटिंग करत होतो, ऍडव्हर्टायझिंग काम करत होतो, ते टेक्स्टाईल मार्केट मी जात होतो. जानेवारीमध्ये लोकांना कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट द्यायचे आहे, तर कोण पेन बनवतोय, कोण कॅलेंडर बनवतोय, काय, मग मी बघायचो आणि मग त्यांच्याकडे चर्चा करायचो. बघितलं तर चांगला प्रॉफिट आहे. मग ते टेक्स्टाईलचं काम चालू केलं. त्याच्यामध्ये आय डिड अ व्हेरी गुड बिझनेस, नो डाऊट अबाउट दॅट. त्याच्यानंतर मग प्रॉपर्टीचं काम बूम म्हणायला लागलं दुबईमध्ये. प्रॉपर्टीचं काम चालू केलं. त्याची मग प्रॉपर्टीच्या कामाची सुरुवात कशी केली? टेक्स्टाईलचं काम चालूच आहे, अजून पण चालूच आहे आपलं. आणि प्रॉपर्टीचं काम कसं, आमच्या वडिलांचं प्रॉपर्टीचं काम होतं. ते मग ते पण त्याचं बेनिफिट आपल्याला भेटलं आणि आपण मग ते वडिलां आजारी झाले वडील, आणि मग त्यांचं सांभाळायला कोण होतं, त्याने म्हणजे मग ओके तू टेक केअर कर. आणि मग मी त्यांचं ते प्रॉपर्टीचं टेक केअर करून वरती गेलो. एक इंडियन कल्चर मधला मुलगा तिथं गेल्यानंतर अशा ठिकाणी की एज्युकेशन लेवल जी आहे ती 10th आहे, तिथल्या ज्या लोकांचा कॉन्फिडन्स किंवा तिथला स्थानिक लोक जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वेगळेपण जपून तुमचा जन्म कसा करू शकता? मेहनत तर भरपूर करायला लागली, कॉम्पिटिशन तर असतंच. आणि मी तुम्हाला सांगितलं की स्वतः मी मार्केटिंग करायचो, स्वतः मेहनत केली आहे. आणि प्रॉपर्टीचं ते मला ते रेडीमेडच भेटले ऑलमोस्ट, कारण की ते वडिलांचं होतं. ते खाली त्याला वाढवायचं होतं आपल्याला. वडील एक लिमिटेड घेऊन बसले होते, मी डेअरिंग केली. एक तर पास नाही तर एक तर फेल, जाऊया आपण पुढे. असं प्रॉपर्टी घेत बसतो, विकत बसतो. ओके, प्रॉपर्टी तुम्ही परचेस पण करायचो, विकायचो पण. आणि रेंटवर जास्त मी काय करायचो, रेंटवर टाकायचो. कारण की कसं पॉप्युलेशन वाढत चाललं होतं दुबईमध्ये आणि त्याच्यानंतर ते रेंटवर डिमांड भरपूर व्हायचं. माझ्याकडे 400 टेंडर होते त्यावेळेला. दुबईमध्ये तुम्ही काम करताना इंडियामधलं काय स्वप्न असं तुमच्या मनामध्ये अजून वाढलं होतं? मला असं वाटायचं की इंडियाचा ग्रोथ चांगला फास्ट होऊ शकतो. कन्झ्युमर भरपूर आहेत, पॉप्युलेशन जास्त आहे, लँड अजून ओपन आहेत. तर मला असं वाटतं की बिझनेस चांगला होऊ शकतो फ्युचरमध्ये. म्हणजे इफ पर्सन कॅन बाय, म्हणजे तुम्ही अगर एक लँड घेताय आणि इथं कुठली बिल्डिंग पण बनवताय तर तुम्हाला इझिली 1000 रुपये पर स्क्वेअर फीटच्या मागे प्रॉफिट आहे. बरोबर. मग तसा विचार केला होता. मला तर ते मी दुबईला असून तिथं कसं हे करणार, काय कॉन्ट्रॅक्टरला आपण काम देणार, माहिती नाही काय होणार. मग मी बोला नाही, पहिलं बोला हॉटेलच बनवून टाकूया.
आणि मग ते मी हॉटेलच्या ह्याच्यामध्ये लागलो. ती माझी 14 वर्ष कुठे गेली ती समजली नाही. त्याच्यामध्ये थोडंसं मला थोडंसं स्टेप पाठीमागे घ्यायला लागली, कारण की ऑल ऑफ सडन मग 2009ला मी हे काम चालू केलं ऑक्टोबरला, आणि मग 15 नोव्हेंबरला माझे मिसेस वारल्या. ऑल ऑफ सडन त्यांच्या पोटात दुखायला लागला आणि ते त्यांच्या पोटात आन्सर झाला. तो आन्सर बस झाला आणि ते 2009ला वारले. आणि मला 4 मुलं होती. मग ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी होती. मला माहिती आईचा आणि भावाचा रोल काय आहे. तो एक आईचा रोल एवढा खतरनाक रोल आहे. आपल्याला वाटतं की आपली बायको घरामध्ये आणि काय काम करते, नुसतं जेवण बनवते, पण नाही. ती वाढल्यानंतर मला समजतं की किती मोठा रोल आहे तो आईचा. मुलांचे पॅम्पर्स चेंज करायचे, त्यांना आंघोळ करायचे, त्यांना ब्रेकफास्ट द्यायचं आहे, त्यांचं लंच द्यायचं आहे, त्यांना संध्याकाळी चहा द्यायची, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आहे, त्यांचा अभ्यास. इट इज आय सॅल्यूट ऑल द मदर्स, I salute all the wives, really, and they satisfy their husband also. So it is a very big thing. या 4 मुलांची जबाबदारी, या 4 मुलांची जबाबदारी घेऊन मी माझ्या पुऱ्या फॅमिलीला सांभाळून मी हे पूर्ण हॉटेल बनवून आय ट्राईड माय बेस्ट. आय वॉन्ट टू कीप एव्हरीवन हॅपी. म्हणून मी एक दिवस विचार केला की आपण पण एक दिवस इलेक्शनमध्ये उभा राहायचं, आपण पण आपल्या रत्नाचं काहीतरी करायचं. म्हणून मी ते इलेक्शनला उभा राहिलो होतो. की आता लोक एवढ्या लवकर मला समजू नाही शकत, ते मी समजू शकतो. आणि आपल्याला चांगले वर भेटले. 6,395 मेहनत भरपूर घेतली मी. जवळजवळ 3 महिने नुसतं चालत होतो, फिरत होतो. पण हा दुबईचा जो प्रवास होता की 4 मुलं, पण त्या प्रवासामध्ये तुमच्या वाईफचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं तुमच्या लाईफमध्ये? 10 वर्ष होती ती माझ्याबरोबर. 10.5 वर्ष होती. त्या काही आठवणी सांगता येतील का आमच्या? नाही, कसं एक सपोर्ट होता ना. त्या 10.5 वर्षामध्ये तिनं मुलं सांभाळली, माझं घर सांभाळला, तर तो मला सपोर्ट होता. म्हणून मी फार चांगला 12 तास 14 तास काम करायचो. घरात एक बाई असल्यानंतर, तिचा सपोर्ट असल्यानंतर, घरचा सपोर्ट असल्यानंतर अजून माणूस फ्री होतो. कारण तो तुमचा उमेदीचा काळ होता, डेव्हलपमेंटचा काळ. हो. अशा वेळेला तुम्हाला तो मोठा सपोर्ट, तो मोठा सपोर्ट भेटला. त्याच्यानंतर काय आमचं युनिफॉर्मचं काम पण चांगलं होतं. आम्ही हॉटेल्सचा युनिफॉर्म पण करायचो. आणि सगळं टॉप हॉटेल मी दुबईचे करत होतो. म्हणजे स्वतः मी सांगितलं ना, मी स्वतः मार्केटिंग करायचो. स्वतः जाऊन आमच्याकडे स्वतःचं वर्कशॉप होतं, तर आम्ही स्वतः प्रोडक्शन काढायचो. त्याच्यानंतर डिलिव्हरी ते ड्रायव्हर करायचे. तर कुठल्याही कामामध्ये तुम्हाला लाज लज्जा नाही पाहिजे. माझा ड्रायव्हर नाही आला तर आपल्याला गाडीवर बसायचं आणि जाऊन ते डिलिव्हरी करायचं. सगळी तयारी तुमची? माझी सगळी तयारी असते. आता तुम्ही मला सांगितलं की या लॉबीमध्ये जाऊन मॉप मार, मी मारणार. मी लाज लज्जा बघणार नाही. अजूनही ती तयारी? हो, एकदम पुरी तयारी आहे. मला सांगा, रस्त्यात झाडू मारायला मी मारायला तयार आहे. हा खूप मोठा फरक आहे की आजच्या मुलांना जरा शिक्षण झालं तर घरातली काम करायला सुद्धा लाज वाटते. नाही काय, कशाला करायचं? तुम्ही जरी फॉरेनला जाता, जसं आता लोक US ला जातात, युरोपला जातात, UK ला जातात, तिथे जाऊन स्वतःच काम तुम्ही स्वतःच करता ना. स्वतःच करता. प्लेट पण तुमचं तुम्ही धुता, ग्लास पण तुमचं तुम्ही धुता, रूम पण तुम्ही तेच साफ करता. मग इथं काय नाही करा, इथं पण करू शकतो. इथं आम्ही स्पॉइल करतो. हे सर्व पालकांच्या हातात आहे तुमचं अपब्रिंगिंग. आपण मुलांवर दोष देणं काही अर्थ नाही. हे पालकांच्या हातामध्ये आहे की त्यांचं अपब्रिंगिंग तुम्हाला कसं करायचं आहे. तुम्हाला काय सजेस्ट करायचंय पालकांना? मला एवढं सजेस्ट करायचं की तुम्ही मुलांबरोबर मित्र म्हणून राहा. तुम्ही त्यांना स्टार्टिंग शिकवा की किती वाजता उठायचं आहे, पहिलं काय करायचं आहे, पहिलं वॉशरूमला जायचं आहे, तुम्हाला ब्रश करायचं आहे, आंघोळ करायची, तुमचं ब्रेकफास्ट करायचं आहे, युनिफॉर्म करायचं आहे, मग तुम्हाला शाळेत जायचं आहे. हे तुम्ही स्टार्टिंग शिकवा. त्यांच्याबरोबर जर तुम्ही बसा, त्यांना दिवशी 1 तास तरी त्यांना द्या. त्यांच्याबरोबर तुम्ही जेवढी चर्चा करत असाल तेवढे ते शिकतील. तुम्ही त्यांना अवॉइड करा आणि इग्नोर करा तर मग ते काय शिकणार? ते काय शिकतील? जे शाळेत पोरं असतील आणि त्यांची पालक शिकवतील, मग ते तसं होतं. तुम्हाला शिकवायचं आहे तर तुम्हाला मुलांबरोबर बसायला लागणार आहे. आणि आजच्या तर ते मुलं काय करतात, ते मोबाईल जास्त घेऊन बसतात आणि त्यांना काय गुगल बाबांना सगळं शिकवत होतं. रेडीमेड भेटते. आम्हाला ते काय रेडीमेड भेटलं नाहीये.
पण तुमची ही भूमिका आहे की मुलांनी सगळी घरातली काम केली पाहिजे. ऑफकोर्स काय अगदी ताट धुण्यापासून. हो. मी आज पण माझ्या घरामध्ये माझा प्लेट मी स्वतः उचलणार आणि मी जाऊन सिंक मध्ये जाऊन स्वतः धुणार माझा प्लेट आज पण. ह्या मोबाईल बद्दल तुम्ही काय सांगू शकाल पालकांना? मी एवढं सांगू शकतो जेवढं लांब ठेवलं तेवढं चांगलं आहे मुलांसाठी. पण आज असं म्हटलं जातं की नेक्स्ट जनरेशन जी आहे ती पूर्ण मोबाईलवर डेव्हलप्ड आहे, त्याचा बेनिफिट पण भरपूर आहे. बघा कसं असतं माहिती आहे तुम्हाला, प्रत्येक माइंडचं एक मानसिकता असते. आज तुम्ही त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्ही एक रील 1 मिनिटाचं या फ्यू सेकंडचं बघता आणि फिरवत असता आणि तुमचं 1 तास 2 तास कुठं जातं ते समजत नाही. मग तुमचं माइंड पण तेवढं स्टक होतंय. इट इज नॉट गोइंग फास्ट. म्हणजे तुम्ही आता एक मिनिटामध्ये तुम्ही एक हे चित्र बघताय, मग त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी दुसरं चित्र बघताय. डायव्हर्शन जास्त ना, त्याच्यात तुमचं माइंड सेट बरोबर होणार नाही. तुम्ही लॉस्ट व्हाल. आय फील म्हणजे जेवढा गरजेचा आहे तेवढाच वापर केला पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही वापर करा. शकील भाई, तुमच्या लग्नाला किती खर्च केला होता? माझ्या लग्नाला किती खर्च केला होता मला आता एवढी आठवण नाही आहे, तरी पण अंदाजे. तरी मी लग्न केलं 11 एप्रिल 1999 ला. बर. मला असं वाटतं की माझ्या लग्नाला कधी 3-3.5 लाख रुपये खर्च आला. कुठे केलं होतं लग्न? शिर्के हायस्कूल. शिर्के हायस्कूलच्या ग्राउंडवर. तुम्ही शिर्के हायस्कूलच्या ग्राउंडवर लग्न केलं आणि तुमचं स्वप्न काय होतं की तुमच्या मुलांनी कुठे लग्न केलं पाहिजे आणि ते तुम्ही कसं पूर्ण केलं त्याचं जरा सांगा. माझ्या मुलांना कुठे लग्न करायचं ते त्यांचं व्यक्ती एक मामला आहे. आपण आजकाल मुलांमध्ये बोलण्यात काय हे नाही. म्हणजे आम्ही सांगू की ओके मुलांना बोलू की एवढा पैसा खर्च नाही करायचा, पण मुलं बोलतील नाही मला लग्न करायचंय, डेस्टिनेशन वेडिंग करायचंय, मला लंडनला करायचं. मला रेफरन्स असा आहे की तुम्ही जे लग्न केलं आणि तुम्ही तुमच्या मुलांचं जे लग्न लावून दिलं की जो ग्रँड सेलिब्रेशन तुम्ही केलं की कुठल्याही पालकाला अशा पद्धतीनं करावं असं वाटावं. बुर्ज खलिफा मधल्या तुमच्या ज्या आठवणी किंवा ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. बघा कसं असतं माहिती आहे, मग आता मी लग्न माझ्या नशिबाच्या हिशोबाने केलं, माझ्या पैशाच्या हिशोबाने केलं. आता त्यानं आपल्या नशिबानं कमवला आणि आपण स्वतः केला. मग आपण त्याच्या मुलामध्ये आपण इंटरफेअर नाही करू शकत. त्यानं सांगितलं की मला लग्न करायचंय स्वयंस्व हॉटेलला, कर बाबा, तू पैसे कमवतोयस कर. तो एक्सपिरियन्स कसा होता, काय कशा पद्धतीने ते झालं सगळं? तो एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे कसं, त्याला त्याच्याबरोबर शाळेत कॉलेजला होती मुलगी आणि त्याला आवडली आणि ती पण लॉयर दुबईला होऊन ती बॅरिस्टर आहे, लंडन मधून जाऊन ती बॅरिस्टर आहे. तर सांगितलं की अशी मुलगी आहे मला आवडते. आपण कोणाच्या प्रेम मध्ये मंदिरमध्ये बोलणं चांगलं नाही ना. आपण नाही बोललो आणि उद्या आपण त्याचं दिल दुखवलं ते चांगलं नाही ना. ते म्हणजे त्या बघा याला आईचं प्रेम नाही भेटलं, 10 वर्षामध्ये आमची आई निघून गेली, त्याच्यानंतर अशी जाईल. मग आपण कशाला इंटरफिअरन्स करायचं. ओके तुला प्रेम झाले तू कर आता काय ते. मग ते बुर्ज खलिफामध्ये लग्न करण्याची आयडिया त्यांची होती की तुमची होती? तो थोडंसं सांगा की कशा पद्धतीनं. कारण जेव्हा व्हिज्युअल्स आम्ही बघतो तेव्हा एक रत्नागिरीतला व्यक्ती त्या ग्रँड लेवलने आपलं ड्रीम्स मुलांची पूर्ण होताना बघतो. तर ते एक मुवमेंट सांगा की कशा पद्धतीने. तुम्हाला एवढं सांगतं, आता तुम्ही सांगता बुर्ज खलिफाला लग्न, आणि बुर्ज खलिफाला लग्न करायचं काही एवढं काही हार्ड नाही आहे. ओके, तुम्ही जेवढं हाईक करा आणि जेवढं हाईक बोलाल ते लोकांजवळ तेवढं हाईक समजते. एवढं काय एक्सपेन्सिव्ह नाही तिथं लग्न करायला. तुम्ही पण करू शकता, तुमच्याकडे पण 1 करोड असते तुम्ही पण करू शकता. साधारणतः 1 लग्न बुर्ज खलिफामध्ये करायचं 50 लाखात पण होऊ शकतं, पण डिपेंड आहे. असं काही नाही की तुम्ही 7 स्टार मध्ये या 5 स्टार मध्ये हॉटेलमध्ये तुम्ही लग्न नाही करू शकत. तुम्ही 100 माणसांनी पण लग्न करू शकता आणि सांगू शकता की मी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये लग्न केलं. हे सर्व हाईक, लोक हाईक करतात. आय डोंट बिलीव्ह इन दॅट.
आता ते मुलं म्हणले नाही की आम्हाला तिथं जायचंय, तिथे रेस्टॉरंटमध्ये आम्ही बुर्ज खलिफामध्ये रेस्टॉरंटमध्ये बसणार, आम्ही तिथं पार्टी करणार. करा, कुठं करताय बोला, आम्ही येणार, आम्ही बसणार. आमचं काम आहे आशीर्वाद द्यायचं तुम्हाला. आम्ही बोलू की नाही आता तू करू नको आणि आपण घरात बसणार, मग ते पण चांगलं नाही. लहानाचा मोठा आपण करणार आणि त्याच्यानंतर आपण त्या लग्नात जाणार नाही. काय आता काय होतं माहितीये, प्रेम करतात, लग्न करतात, आई पालक म्हणतात की लग्न करायचं नाही आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर सगळे एका टेबलवर येतात. बरोबर. त्याला काय एक्सपिरियन्स झाला की 10वी नापास झालेला मुलगा, मार्केटिंग करणारा मुलगा आणि तुमची नेक्स्ट जनरेशन की जी स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि ज्या बुर्ज खलिफामध्ये पर पर्सनला मला वाटते 25,000 ते 30,000 रुपये कॉस्ट पे करावी लागते, अशा ठिकाणी पर्यंत पोहोचायचा जो मला नाही वाटत की 25-30,000 रुपये प्रवास असणार. माझ्या अंदाजान इफ आय एम नॉट मिस्टेकन 12,000 असते फूड वगैरे सगळं. हो, आजच्या तारखेमध्ये एवढंच असणार. आणि आजच्या तारखेमध्ये तुम्ही JW मॅरिटला जावा या ताजला जावा, तुम्हाला मुंबईला पण तेवढंच भाव भेटतोय. दुबई आणि मुंबईमध्ये काय फरक आहे? हा जो एक्सपिरियन्स होता लाईफ मधला की एका 12वी 10वी नंतर सुद्धा एज्युकेशन न करता एक अचिव्हमेंट करणं आणि एक मुलगा करणं, तर त्यामध्ये तुम्ही कसं बघता त्या जनरेशन? सांगितलं ना, आता सर्वांचं माइंडसेट वेगळं होतं, आपलं माइंडसेट वेगळं होतं. आपण सेल्फ डिपेंड होतो. आताच्या मुलांना सर्व रेडीमेड भेटलं आणि त्याच्यात रेडीमेड भेटल्यानंतर त्यांच्याला पैशाला ते पैसे घ्यायचे. आपण मेहनत करून 1 रुपया साठवून आपण एवढ्या पोझिशनला पोहोचलोय. त्यांना काय सांगितलं की मला हा बिझनेस करायचा आहे, ओके ठीक आहे, पैसे घे आणि कर. त्यांना ते रेडीमेड भेटले. तसं मला पण वडिलांच्या पासून प्रॉपर्टीचं रेडीमेड भेटलंय. ओके, मी त्याला फ्लो प्रॉपर्टीच्या बिझनेस मध्ये आहे. हा, मुलगा पण प्रॉपर्टीचा बिझनेस आहे, तो पण टेक्सटाईलचा करतोय. आजच्या तारखेमध्ये प्रॉपर्टीचा बिझनेस चांगला आहे, इन्कम चांगली आहे तिथं. तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला 7% इझिली भेटतात. आणि ते सेटल आहे, ते व्हेरी हॅपी, दे व्हेरी एज्युकेटेड. तर तो सक्सेसचा जो रेशिओ होता, आता तुम्ही आज एका अचिव्हमेंटवर आहात, पण जेव्हा आमच्या कोकणामधला एखादा गावातला गरीब मुलगा जो आहे की त्याच्या बेसिक नीड्स पूर्ण होत नाही, तर तो एक ड्रीम बघतो की बाबा आमच्या रत्नागिरीमधील एक व्यक्ती दुबईमध्ये जाऊन एक अचिव्हमेंट करतो, एक मोठं हॉटेल, एक स्वप्न पूर्ण करतो. तर तुमच्या रूपाने आमच्या कोकणामधील मुलं हे ड्रीम्स बघायला लागले की आपण हे करू शकतो, तर त्यांना काय सजेस्ट कराल? ऑफकोर्स एव्हरी पर्सन हॅज टू सी अ ड्रीम. प्रत्येक माणसानं स्वप्न करायचं आणि त्याच्यावर अंमल पण करायचं, पण आपली मेहनत करू. तुम्ही त्याच्यावर मेहनत करायला पाहिजे. तुम्ही बोला घरात बसून आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणार, ते कुठं होणार आहे? कुठल्याही इव्हन आता एक माणूस एक पिक्चर बनवतो, त्याचं एक स्वप्न असतं की मी एक चांगली पिक्चर बनव, आणि त्याच्यानंतर तो पिक्चर रिलीज केल्यानंतर त्याला समजतो त्याचा रिझल्ट काय आहे. तसंच आहे, आपण मेहनत केल्यानंतर त्याचा रिझल्ट येणार, असं नाही की नाही येणार. आज नाही तर उद्या येणार. आज मी 14 वर्षानंतर हे बनवलं, 14 वर्षानंतर मी हे छोटे छोटे पैसे टाकून हे इमारत बनवली आहे. आता 2 वर्ष होती तरी आम्ही स्ट्रगल करतोय. पण हा 14 वर्षाचा मागचा प्रवास जर तुम्ही वळून बघितला तर आज काय फील होतं? आय फील प्राऊड की मी काहीतरी बनवलं इथं. तो जो स्ट्रगल होता त्या काळामध्ये, तो स्ट्रगल होता, कधी कधी बसून डोळ्यातनं पाणी येतं. ओके. पण तुम्हाला असं वाटतं की बाबा मी या गावामध्ये माझ्या आजोबा एक हॉटेल चालवत होते आणि तिथं मी हा एक ड्रीम अचीव केलं, पण त्यामध्ये काय काय अडचणी आल्या हे करताना? तुम्ही एक आता मगाशी सांगितलं तुमच्या वाईफ एक्सपायर झाल्या, ती एक मोमेंट होती, अजून अशा अनेक अडचणी आल्या असतील. बरेच असं नाही, असं अडचणी कसे म्हणजे बघा काय सांगितलं तुम्हाला, जसं जसं माझ्या हातात पैसे यायचे मी जसं जसं कमवायचं ते थोडे थोडे टाकायचो. त्याच्यामध्ये आपले खर्च पण आहेत, फॅमिली खर्च पण आहे, आणि म्हणून 14 वर्ष ही गेली. तेव्हा कधी असं वाटलं नाही का नको आता जाऊ दे सोडून टाकूया, असं कधी मोमेंट आली होती? नाही, असं कधी मला वाटलं नाही. ओके. पण आजचं उद्या पुढं करायचं म्हणून करायचं.
म्हणजे एकदम स्ट्रॉंग डिझायर. हा एकदम म्हणजे बरंच नुकसान पण केलंय, पण ठीक आहे, त्याच्यातनंच मी शिकलोय. एकंदरीत भारत आणि दुबई हे तर एक वाळवंट होतं आणि त्या वाळवंटाचा स्वर्ग झाला. टुरिझम एका एक्स्ट्रीम लेवलला आहे आणि भारतामध्ये इटसेल्फ सगळं आहे. कल्चर आहे, नेचर आहे आणि आपण ज्या प्रांतामध्ये राहतो तो तर स्वर्गच आहे. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय झाला तुम्हाला? जमीन आसमानचा. ओके. लोकांची मानसिकता पाहिजे इथं की आपल्याला आपला भारत मजबूत करायचा आहे, एक टुरिझम हब चांगला करायचा आहे. एक कोकण एवढं सुंदर आहे, अनबिलिव्हेबल आहे, पण अजूनपर्यंत डेव्हलप नाही झालंय. ते तुम्ही थोडंसं आम्हालाही करा की दुबईमध्ये असं आहे कसं, म्हणजे तिथं लिडरशिप आहे. ओके. इथं लिडरशिप हाय पण करायला भेटत नाही. पॉलिटिकली काय असतं, एक दुसऱ्याची आपण टांग खेचतो. त्याच्यामध्ये काय होते, आपल्याला युनिटी बनवायला लागेल आणि त्या युनिटीवर आपण सर्व एक प्लॅटफॉर्मवर येऊन आपण हे डेव्हलपमेंट करू शकतो. जसं आता आपण गोव्याला जातो, गोवा चांगलं डेव्हलपमेंट आहे, पोर्चुगीज पासून डेव्हलपमेंट आहे, तरीच ते फाउंडेशन आहे. आज आपल्याकडे एवढे सुंदर बीच आहे, आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? टुरिझम. तुम्ही कुठं पण जाता फिरायला तर तुमच्या डोक्यामध्ये पहिले काय चालतं? किंवा मी गोव्याला जाणार, मी त्या डिस्कोला जाणार, मी त्या पबला जाणार, मी बीचवर जाणार, मी हुक्का करणार, मी जाऊन ही दारू पिणार, मी ती जाऊन ज्यूस पिणार, ते पण वाटेल नाही. तर आजच्या तारखेमध्ये लोक असं म्हणतात की नाही, मस्ती मजा नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, पण 90% लोकांना मस्ती मजा पाहिजे कुठं पण फिरायला गेलं. टुरिस्टला शेवटी एन्जॉय करायला चाललं असतं आणि कोकणामध्ये ते नाही आहे, ते थोडंसं रिस्ट्रिक्टेड आहे कारण की फॅमिली ओरिएंटेड आहेत आपण तिथं. हे सर्व अगर बीचवर चालू झाल्यानंतरच आपले टुरिझम वाढेल, लोकांचा व्यवसाय वाढेल, लोकांच्या खिशात पैसे बरेच येतील. मग लोक कशाला येतील इथे फिरायला? फिरायला नाही, खाली समुद्र बघायला नाही येणार ना, त्याला मस्ती मजा पण पाहिजे ना. तर मला असं वाटतं की जोपर्यंत गोवाचा जो ट्रेंड आहे, गोवा जसं चालतंय तसं कोकणात झालं तरच आपलं कोकण नंबर 1 भारतामध्ये असणार. आणि जेवढे पण इथचे स्थायिक लोक आहेत, लोकल लोक, ते चांगले पैसे कमवू शकतात. म्हणजे आज ते 1 रुपया कमवत आहेत ना, ते 100 रुपये कमवू शकतात. पण ते करायला यांची जी लिडरशिप आहे ती सर्वांना येऊन एक प्लॅटफॉर्मवर युनिटी करून ते करायला पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि फास्ट करायला पाहिजे. कारण की आजच्या तारखेमध्ये लाईफ लय फास्ट आहे. इथचं विमान ते चालू आहे, मग दिल्लीतनं विमान येतील, मग बँगलोरतनं येतील, चेन्नईतनं येतील, कलकत्त्यात येतील. फॅसिलिटीज पाहिजेत. तुमच्याकडे फॅसिलिटीजच नाही आहेत, मग ते कशी लोक येतील इथं? अशा रस्त्यावर येतील काय? आत्ताचे जे रस्ते आहेत त्याच्यावर नाही येऊ शकत. नाही, लोकांना कम्फर्ट पाहिजे, कम्फर्ट पाहिजे, क्लीननेस पाहिजे. हो. तुमचं काय विजन आहे? माझं विजन लय मोठं आहे रत्नागिरीसाठी. काय वाटतं मला? माझ्या हातात रत्नागिरी दिल्यानंतर मी बघा चेंज करून दाखवतो. काय तुम्ही स्वप्न बघता रत्नागिरीचं? टुरिझम. ओके. सर्वात पहिले इथं एक विद्यापीठ पाहिजे मुलांसाठी चांगली. त्याच्यानंतर चांगले हॉटेल्स पाहिजेत बीचवर. त्याच्यानंतर तुमचं रोड चांगले पाहिजेत, फॅसिलिटीज पाहिजेत. आज तुम्ही साधारण तुम्ही मांडवीला जावा आणि तुमची मुलगी, एक 16 वर्षाची मुलगी बोलते मला वॉशरूमला जायचं, तिला कुठं वॉशरूम तुम्ही घेऊन जाणार? त्याला मुलगा कुठं पण जाऊन काय करत करेल, मुलगीकडे कुठे करेल? तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर पाहिजे. लोक येतील फिरायला, बरेच लोक येतील.
आता हा कोल्हापूर रत्नागिरी रस्ता हायवे झाल्यानंतर बरेच लोक फिरायला येते रत्नागिरीमध्ये. पण कसं ते बीचवर फॅसिलिटीज पाहिजे. तिथं आपल्याला शॉवर्स करायला लागते, तिथं वॉशरूम्स करायला लागते. बरोबर. ते सर्व फॅसिलिटी झाले तर लोक येतील, का नाही ना. तुमच्या डोक्यात असं दुबईला बघितल्यानंतर की हे आपल्याकडे झालं पाहिजे असं वाटतं? रोज वाटतं मला. मी जरी दुबईला इथं जातो तिकडे जातो, मला पण असं रत्नागिरी करायचंय. मी पण जातो की सगळे फॉरेन रत्नागिरी तेव्हा नाव. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी काय करायला लागेल? त्यासाठी सर्वांना बोलून एक प्लॅटफॉर्म व्हायला लागेल. गव्हर्नमेंटला सजेशन द्यायला लागतील. त्यांचे रूल्स रेग्युलेशन थोडेसे चेंज करायला लागते. कुठल्या रूल्समध्ये तुम्हाला अडचणी वाटतात सध्या? बघा इथं इन्व्हेस्टमेंट का नाही आहे माहिती, कारण की इन्कम तेवढं जनरेट नाही होत आहे. ओके. म्हणजे तुम्ही आज 1 करोड टाकल्यानंतर तुमचं ऍटलिस्ट 3 वर्षामध्ये तरी तुमचं ते जनरेट होत नाही. त्रास भरपूर आहे. कुठली तुम्ही परमिशन काढायला गेल्यानंतर किती वेळ जातोय बघा तुम्ही. हे सगळे ओपन करायला पाहिजे. तुम्हाला पण असा त्रास झाला? नाही, सॉरी, नाही झालं. सर्व स्मूथली झालं. वेळ गेला, आपल्याकडे पैसे होते, ठीक आहे. जसे जसे आलं तसं सांगितलं तुम्हाला, आपण तसे परमिशन घेतले. पण व्हेरी फ्रँकली स्पीकिंग अजूनही थोडंसं स्पीडअप व्हायला पाहिजे. हो हो, एकदम. म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट करायचं असेल त्याला 15-20 दिवसात देऊन टाका परमिशन. मग ते पैसे येऊ दे, त्याला हॉटेल टाकू दे, त्याला रिसॉर्ट टाकू दे, त्याला जे टाकायचे टाकेल. ऍटलिस्ट लोकांना, स्थायिक लोकांना नोकरी तर भेटतील. बरोबर. आता ऍक्च्युअल जी कंडिशन आहे आपली, तर सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या ठिकाणची जी लोक येतात ते एका दिवसापुरती थांबतात, संध्याकाळी निघून गोव्याला जातात किंवा बाकी ठिकाणी जातात. तर अशा इतक्या चांगल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी जो क्राऊड आपल्या इकडे आला पाहिजे तो अजूनही येत नाही. त्याचं कारण काय वाटतं? फॅसिलिटीज नाहीत ना. ओके. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की फॅसिलिटीज नाही आहेत. एअरपोर्ट नाही आहे. ओके. रस्ते बरोबर नाही आहेत. तुम्ही आता इकडनं मुंबईपर्यंत जावा, बघ किती रस्ते चांगले लागले. बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. सगळ्यात महत्वाचं लिडरशिप मॅटर करतं. दुबईमध्ये त्या प्रकारची लिडरशिप डेव्हलप झाली. जे ज्या ठिकाणी काहीच नाही, वाळवंटासारखा प्रदेश, त्या ठिकाणी आज लोक जगातलीच गी फिरायला. येस. ते विजन खूप महत्वाचं वाटतं. हे कसं म्हणजे ते विजन घेऊन बसलेत. हो, तुम्ही आत्ता तिथं जावा आणि बोला की मला एक साईबाबाचं मंदिर बनवायचं आहे. ते विचारतील का किती बजेट आहे तुझं, काय आहे? मला 1000 करोडचं बनवायचं आहे. ही जमीन बनव. हा, त्याला माहिती आहे हे 1000 करोडचं झाल्यानंतर किती लोक येतील बघायला, तेवढी इकॉनॉमी वाढेल. हा, आपल्याकडे काय आहे? चला मी आता मांडवीला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू बनवतो, लिबर्टी एवढा. देतील काय बनवायला? का? ते स्टार मला भेटतील ना. हे विचार नाही पाहिजे डोक्यात. नाही, ह्यामध्ये काय साधारण आपण असं म्हणतो की आपली कोकणी मानसिकता सुद्धा खेकड्यासारखी आहे. ही अडचण होत असेल का साधारण? मी माझ्या माणसाला कधी बोलू नाही शकत की माझी माणसं खेकड्यासारखी. आपण पण इथलेच आहोत, याच माणसामध्ये आपली चुकीचं बोलणं आहे. पण मी एवढं सांगू शकतो की आपल्या माणसानं रत्नागिरीच्या बाहेर ते जास्तीत जास्त मुंबईला राहतात. काय 10-15%, 20% बाहेर परदेशी जात असते. बरोबर. म्हणून ते विजन नाही. म्हणून आपल्याला वाटतं आपल्याला जे भेटते त्याच्यामध्ये आपण हॅपी आहे, खुश आहे. ते त्याच्यापेक्षा पण जास्त राहू शकतात. ते विजन बरंच काय आहे रत्नागिरीत करायला, पण त्याच्यासाठी काय पाहिजे? पैसे पाहिजे. तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सरकार जर परमिशन मिळाली तर तुम्ही 100% करणार.
100% छत्रपती शिवाजी महाराजांचं मी मांडवीमध्ये बनवून दाखवणार. किती फुटाचा? लिबर्टी स्टॅच्यू पेक्षा मोठा करेल. डेफिनेटली 100%. मी आजच्या या दैनिक फ्रेश न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, टुरिझमचे आमचे लोढासाहेब जे आहेत मंत्री, तर ही दुबईमध्ये राहणारी आणि आपल्या मातीशी नाळ जोडणारी लोक आहेत आणि यांच्यामध्ये व्हिजन आहे की जर एक या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा पुतळा या ठिकाणी झाला तर हजारो लोक जशी आज गुजरातला जातात स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला, तर त्या स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी जसे येतात आणि आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एवढा मोठा वारसा आहे आणि अशी व्यक्ती जर तयार असेल तर शासनासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. अपॉर्च्युनिटी या माणसाकडे नाही आहे, तर शासनाकडे अपॉर्च्युनिटी आहे की इथला टुरिझम डेव्हलप झाला पाहिजे. आणि त्यासाठी या माध्यमातून मी आवाहन करतो की शकील सावंतांनी एक संकल्प केलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्याचा एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठा पुतळा ते बांधायला तयार आहेत. तर या माध्यमातून मी आवाहन करतो इथल्या आमदारांना, इथल्या खासदारांना की हे आपल्यामधले जे मतभेद आहेत, मनभेद आहेत, राजकीय वैमनस्य आहे, हे चालत राहणार आहे. पण जेव्हा डेव्हलपमेंटचा विषय येतो आणि अशा पद्धतीची काही लोक इथे येतात, 100% त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि यासाठी फ्रेश न्यूजच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेणार आहोत. आणि 100% मंगलप्रभात लोढांना माझी विनंती आहे, फडणवीसांना विनंती आहे, फडणवीस साहेब अशा पद्धतीची बाहेर काम करणारी, देशाचं नाव मोठं करणारी, देशामध्ये परकीय चलन आणणारे लोक तयार आहेत. तर या गोष्टीकडे तुम्ही पॉझिटिव्हली 100% बघितलं पाहिजे. फडणवीस साहेबांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे, लोढा साहेबांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि मला खात्री आहे की जो संकल्प शकीलभाई सावंतांनी केलेला आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश करता समोर छत्रपतींचा जेव्हा तुम्हाला फोटो दिसतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आपण इतक्या सुंदर ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आपल्या समोर आराध्य दैवत आपलं बसलेलं आहे. तर दुबईमध्ये अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टी की ज्या तुम्हाला आवडतात आणि त्या तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे झाल्या पाहिजे? बरंच आहे. एक्झाम्पल वॉटर पार्क्स आहेत. ओके. इथं आज सांगा तुम्हाला एक गार्डन दाखवा, मला लँडस्केपिंग दाखवा, इथं एक चांगलं गार्डन दाखवा मला रत्नागिरीमध्ये की लोक जाऊन तिथं बसू शकतात, तिथे जॉगिंग ट्रॅक करू शकतात. कुठे दाखवा मला. बरंच काय आहे करायला, पण कसं त्याच्यासाठी पैसे पाहिजे. हा फंड रेस कसा करता येईल? हा फंड आता एकच आहे बघा, सरकारकडे पैसे आहेत नाही ते त्यांना माहिती आहे. बरोबर आहे. हा फंड आपल्याला सर्वांना मिळून एक टेबलवर बनवून किंवा इव्हन आता तुम्ही जसं म्हणालात की तुमच्यासारखे काही लोक असतील आपल्या प्रदेशामध्ये, त्यांना जर ती अथॉरिटी दिली किंवा पुढच्या 10 वर्षामध्ये इन्कम तुम्ही जनरेट करा, तर तरी मला वाटतं खूप पॉझिटिव्हली काम 100% होणार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना एक प्लॅटफॉर्मवर येऊन हे पैसे जमा करून आपल्याला हे सर्व करायला लागणार आहे. आणि हे एकट्याचं काम नाही. बोलणं सोपं आहे पण तेवढं हार्ड आहे करायला. त्याच्यासाठी पैसे पाहिजे आणि आपल्याकडे सरकारकडे पैसे आहेत नाहीत आपल्याला माहिती नाही. ते किती आपल्याला मदत करतील ते पण नाही माहिती आपल्याला. पण असं काय झालं आणि असं आपण केलं तर किती टुरिझम वाढणार इथं. 100%. स्थायिक लोकांना, रिक्षावाल्यांना काम भेटणार, प्रत्येक लोकांना काम भेटतील इथं. आणि नोकऱ्या किती लागतील. आज माझ्याकडे 70 माणसं काम करताय, सगळे स्थायिक आहेत. ऑलमोस्ट 80% माझ्याकडे स्थायिक आहेत लोक. म्हणजे तुमच्या एका हॉटेलमुळे आज 70 ते 100 लोकांच्या घरातले पण फॅमिलीज आहेत, त्या तुमच्यावर डिपेंड्स आहेत. इतका मोठा डेव्हलपमेंट होऊ शकतो. मी सरकारवरचा पण ताण तो कमी होऊ शकतो बऱ्यापैकी. तर सांगतो ना तुम्हाला, आपण असं एक एक क्रिएट केलं ना इथं तर बरेच टुरिझम येतील, बरेच लोक येतील आणि बरेच जणांना जॉब भेटते. ओके. आणि स्थायिक लोकांचा पण त्याचा फायदा होणार त्याच्यामध्ये. कशा पद्धतीने गेलं पाहिजे शिकलं आपल्याला असं ते सांगतो तुम्हाला. गव्हर्नमेंटचं खरं आपल्याला परमिशन पाहिजे. बाकी आपण जसं आता रत्नागिरी पण आपण रत्नागिरीचे जितके पण व्यवसायवाले आहेत या जे नोकऱ्या पण करतायत, ज्याला इंटरेस्ट आहे ते पण फंड राईज करू शकतात. बरोबर. आपण एक ट्रस्ट उघडू शकतो, रत्नागिरी डेव्हलपमेंट ट्रस्ट. हा ट्रस्ट गोष्ट मला आठवलं की तुम्हाला खरं तर दुबईमध्ये राहण्याचे खूप चान्सेस होते. तुमच्याकडे आज पैसा आहे
दुबईमध्ये स्वतःची प्रॉपर्टी आहे, तरी तुम्ही इंडियात का आला? माझी मी इकडे बॉर्न झालो. मी मेल्यानंतर मला ह्याच्याच मातीत जायचंय. ओके, म्हणजे ती जी कनेक्टिव्हिटी आहे, ऑफकोर्स ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला इकडे ओढून ठेवते. मी माझ्या पाठच्या 5 पिढीचे नाव सांगू शकतो, ते इकडच्याच मातीत गेले. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्याकडे पैसा येऊ, प्रतिष्ठा येऊ, पद येऊ, पण तुम्ही तुमच्या मातीशी घट्ट जोडले. 100%. आणि माझ्या मातीसाठी कुणी काय बोललं ते मी ऐकून घेणार नाही. तर यावरून विषय निघाला की तुम्ही जसं ट्रस्ट म्हणालात, तर तुम्ही जेव्हा इथे आलात आणि हे सगळं भव्य दिव्य हॉटेल पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं की अरे इतकं सुंदर हॉटेल या रत्नागिरीमध्ये झालेलं आहे. आणि अचानक तुमच्या या बिझनेसच्या प्लॅटफॉर्मवरून आम्हाला एक कोकण पक्ष सुद्धा दिसला की अशा पद्धतीचं, त्याच्या पाठीमागचं व्हिजन काय होतं की तुम्हाला असं का वाटलं की अशा पद्धतीने पक्षाची निर्मिती केली गेली पाहिजे? मला असं वाटलं की कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवले. जेवढे आतापर्यंत जेवढे पण नेता आले ज्या 75 वर्षांमध्ये, त्यांनी जसं डेव्हलपमेंट करायला पाहिजे तसे झालं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये कोकण एवढं सुंदर आहे आणि इकडच्या लोकांना कधी असं भांडून काय घेतलेलं नाही. काय दिल्याने तर आपलं गपचूप घेतल्याने सुखीत आहे. मला असं वाटलं की कोकण हे कॉर्नर पीस करून ठेवलंय आणि त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. मला वाटलं का नाही आपण एक स्वतःचा पक्ष कोकणाचा बनवूया. आणि मग मी कोकणाचा तो पक्ष इम्प्लिमेंट आम्ही केला आणि कोकण प्रादेशिक पक्ष. आणि मग आम्ही पोस्टर बनवले. पनवेल पासून मी सिंधुदुर्ग पर्यंत पोस्टर टाकले. चांगला रिस्पॉन्स पण आला. आणि आम्ही इलेक्शन कमिशन मध्ये पण टाकलं होतं, पण त्याचा काही रिस्पॉन्स आला नाही. त्याच्यानंतर आम्हाला असंच मी बसल्या एकदा विचार केला की आता बॉम्बे गोवा हायवे तो बनतोय, त्या रस्त्याचं नाव काय ठेवणार आहे? बोललं नाही, त्या रस्त्याचं नाव पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे ही मागणी तुम्ही केली? हो, ही मागणी केली. आम्ही रस्त्यावर पोस्टर पण टाकले आणि ह्याच्या पुढे पण या रस्त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजच असणार. यातून काय रिस्पॉन्स मिळाला का तुम्हाला शासनाकडून किंवा? नाही. आणि कसं मी पण नवीन आहे, लोकांना समजायला वेळ जातो. आता मला बघायचंय की ह्या रस्त्याचं नाव काय ठेवतायत ते. आणि मी बघतो की किती जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फेवर मध्ये येत आहेत आणि या रस्त्याचं नाव ठेवतायत. 100%. तुम्ही एकदा आवाज उठवला तर महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं वेगळी नाही. मला बघायचंय. आता ऑलमोस्ट 2 वर्ष झाले, 1.5-2 वर्ष झाले. तर मला बघायचंय छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं नाव ठेवतायत की काय नाव ठेवतायत ते आपल्याला बघायचंय. आणि मला समजेल की किती आपल्या कोकणाची पब्लिक महाराजांना प्रेम करतात. याच्यावरून कोकणातल्या पब्लिकून आठवलं मला, दुबईतल्या लोकांची मानसिकता आणि कोकणामधल्या लोकांची मानसिकता यामध्ये काय डिफरन्स जाणवतो आणि काय चेंजेस झालेले आहेत? बघा, तिथं कसं माहितीये, तिथं गेल्यानंतर तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहता. इथं आल्यानंतर तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहत नाही. ओके. ग्लास खालती करणार, गाडीतनं पेपर टाकणार, टिश्यू टाकणार, तिकडे लगेच फाईन. तिथं लगेच फाईन आहे मग तुम्ही टाकणार नाही. बरोबर. तर हे आपल्याला शाळेत शिकवायचंय. शाळेत एक असा क्लास पाहिजे जसे तुमचे 6 सब्जेक्ट या 7 सब्जेक्टचे तुमचे क्लास असतात, त्या आठवड्यात ना ऍटलीस्ट एक क्लास असा पाहिजे तो डिसिप्लिन क्लास, की मुलांना घरात कसं राहायचं, कसे व्यवहार करायचे आई वडिलांबरोबर, कसं बसून खायचं, कसा फॉक पकडायचा, कसा स्पून पकडायचा. हे डिसिप्लिन
पाहिजे की आपण कोणाबरोबर गेल्यानंतर कसं बोलायचं. इथे शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघा कसे कसे घाणेरडे शिवाय देतात मुलं. ती डिसिप्लिन आपण शिकवल्यानंतर ऑटोमॅटिकली पोरं त्या लाईनी राहील. बेसिकली हे कसं डेव्हलप केलं जातं परदेशात? शिकवतात शाळेमध्ये डिसिप्लिन शिकवतात. हो 100% शिकवतात. मग तिथल्या लोकांची मानसिकता काय टुरिझमच्या चांगली कशा पद्धतीने ते करतात? टुरिस्ट आला म्हणजे त्यांना असं वाटतं की तो खिशात पैसे घेऊन आलाय, मग त्याचं येस सर पण त्याच्या खिशात पैसे काढतात. त्या पद्धतीच्या क्वालिटीच्या हो आपण पण इथं करू शकतो. का नाही करू शकत? इथं आम्ही पण करू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की महत्वाचा जो आंतरराष्ट्रीय टुरिस्ट आहे त्याला आपल्याकडे हो आपल्याकडे खेचून घ्यायचंय. आपल्याकडं कोकणामध्ये त्याला खेचून घ्यायचं आहे. आपल्याला चांगले असं सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण लिबर्टीपेक्षा जास्त मोठं स्टॅच्यू करायचं. बीच आहेत तेवढे सर्व आपल्याला तिथं रिसॉर्ट्स जेवढे पण गव्हर्नमेंटचे लँड आहेत ते त्यांना लीजवर द्यायचे. तुमच्या खिशात काय येणार आहे? तुम्हाला लीजचे पण पैसे तुम्हाला भेटणार आहेत. करू द्यायला डेव्हलपमेंट द्या तुम्ही मला लीजवर, मी डेव्हलपमेंट करतो. नुकसान कोणाचं होणार? माझं होणार आहे ना. आज 100-200 लोकांना ते नोकऱ्या ते भेटेल तिथं. आज तुम्ही गणपतीपुले बसून आरेवारीपर्यंत तुम्ही एक 10-12 रिसॉर्ट पण चांगले टाकले. 1000 पोरं कुठे नाही गेले कामाला. त्याच्यानंतर किती टुरिझम वाढणार. आणि प्रत्येक टुरिस्ट जो येतो तो पैसे खिशात घेऊन येतो. त्याला खर्च करायचा असतो. तो आपला बजेट घेऊन येतो. करणार 100%. माझं तरी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की जेवढे पण खाली प्लॉट्स पडलेले आहेत बीचच्या इकडे देऊन टाका प्रायव्हेटला. बनवून द्यायला नुकसान कोणाचं? गव्हर्नमेंटचं होणार आहे. त्याला रेव्हेन्यू मिळणार. हो ही तुमची मानसिकता पाहिजे. हे तुमचं विजन पाहिजे. यामध्ये जे विजन असलं पाहिजे त्या विजन सोबत लोकांची मानसिकता पण त्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे की अशी लिडरशिप दाखवणारा जर कोण व्यक्ती भेटत असेल तर नक्कीच लोक पण त्याला सहकार्य करतील. अशा वेळेला तुम्ही एक मुद्दा सांगितलं की टुरिझम, त्याच्या पॅरल दुसरा येतो एज्युकेशन. त्या एज्युकेशन बद्दल तुमची काय मत आहे? एज्युकेशन हा लय मोठा हब आहे आजच्या जगात. आणि ह्या कमर्शियल पुरा पैसे कमवायचे. कुठं पण जाऊ तुम्ही कुठल्याही कंट्रीज, आज US ला शिकायला जातात पोरं, UK ला शिकायला जातात पोरं, फ्रीमध्ये शिकवतात. ते पैसे खर्च करताय. आपण पण इथं करू शकतो. का नाही करू शकत? आणि आपल्याकडे ते चांगले शिक्षक आहेत. आपल्याकडं अगर त्या लिव्हिंग स्टँडर्डचं आम्ही बनवलं इथं तर डेफिनेटली आपण त्याला बीट करू शकतो. एक चांगला कॅम्पस बनवू शकतो आपण इथं. तुम्ही आज इथं पैसे कमवताय आणि जाऊन बाहेर टाकताय परदेशमध्ये. तुम्ही इथंच टाका ना, त्याच्यापेक्षा तुम्ही डबल कमवाल. म्हणजे इथला भारतातला पैसा इथल्या डेव्हलपमेंटसाठी वापरा. हो 100% तुम्ही वापरा. तो पैसा बाहेर जाणार नाही. इंडियातली जी लोक आहेत की जी तुमच्यासाठी UK मध्ये असतील, USA मध्ये असतील, बऱ्याच ठिकाणी जे असतील, त्यांना इंडियामध्ये डेव्हलपमेंट करावीशी अशी वाटते. मग त्यांना काय थांबवते? कुठली गोष्ट जी आहे ती त्यांना अडचणीची ठरते? त्यांना असं वाटतं की इथं डिपार्टमेंटवाले जे पण बसले आहेत ते येऊन बसतील आमच्या डोक्यावर. कुठनं पैसा आला, काय केलं, 1760 सवा. आणि मग ते विचार करतात कशाला टाकायचं. आपण इथं सुखात आहे. आपल्याला इथं 7% 6% 7% आपल्याला भेटत आहे. मग कशाला जायचं आपल्याला?
हा कसा काय फरक आहे की दुबईसारखी एखादी कंट्री जी आहे ती 0 टॅक्सवरती सुद्धा काम करू शकते आणि इथं आमच्याकडे 18% GST, रोड टॅक्स, गाड्यांचा टॅक्स, एज्युकेशन सेस, हे बऱ्याच गोष्टी आहेत. मग हे कसं काय फरक बघा, आहे? फरक असा आहे की तिथं ऑइलचा पैसा आहे, ओके, म्हणून त्यांना परवडतं ते. आपल्याकडं ऑइलचा पैसा आहे नाही. आपल्याला सरकारी नोकऱ्या आहेत, ज्यांचे पण पगार द्यायचे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जेवढे पण आपल्याला काय डिफेन्स आहे, रस्ते आहेत, डॅम्स आहेत, मग ते पैसे कुठून येणार? टॅक्स मधनच येणार ना. म्हणून त्यांच्याकडे झिरो असल्यास त्यांना परवडतं. हो, त्यांना परवडतं, आपल्याला नाही परवडू शकत ना. आपल्याला टॅक्सचेच पैसे आपलं देत चालतंय, ते पण कमी पडतात, ते पण लोक इमानदारीने देत नाही. ते पण दुबईची कुठली गोष्ट मला चांगली वाटते? दुबईची गोष्ट मला कुठली चांगली वाटते? सर्वच चांगलं वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चर, एव्हरीथिंग इज फंटास्टिक, हायली मॉडर्न. भारतातली कुठली गोष्ट मला चांगली वाटते? आता मुंबई इज रिअली कमिंग. मी एवढं सांगू शकतो की मी फिरतो, मुंबई इज कमिंग. चांगले बिल्डिंग्स येत आहेत, आता रोड्स पण चांगले आहेत, इट्स कमिंग. कधी कधी मी विचार करतो ना, जरी मी तिथं फिरायला जातो बांद्रा बँडस्टँडकडं, असं मला वाटतं की तिथं वॉटरफ्रंट करायचं, साऊथ आफ्रिका केपटाऊन सारखं. म्हणजे समुद्राच्या वरती पूर्ण मॉल, किती लोक येतील फिरायला. एवढं चांगलं विजन आहे तिथे, कळत नाही. आज तुम्ही साऊथ आफ्रिका केपटाऊनला जावा, तिथे बघा ते वॉटरफ्रंट कसं बनवलंय सीवर. त्यांनी पण भयंकर टुरिझम डेव्हलप केलं. हो, आपण पण करू शकतो बांद्रा बँडस्टँडला. पार्किंग फॅसिलिटीज ठेवायचे, एक 10-15 हजार पार्किंग फॅसिलिटीज ठेवल्या, तर लोक येतील, फिरतील, रेस्टॉरंट बसतील, खातील. तुम्हाला सगळं ओपन करायला पाहिजे. तुम्ही सगळं रिस्ट्रिक्टेड कराल ते कसं होणार? कुठनं व्यवसाय वाढणार? सगळ्यांना मस्ती मजा पाहिजे. स्वतःला एन्जॉयमेंट बघा, माझं घरी एवढंच बोलून नाही. ज्याला पूजा करायची आहे तो जाऊन मंदिरमध्ये बसू शकतो, ज्याला नमाज पढायची आहे तो जाऊन मशिदीत बसू शकतो, ज्याला प्रे करायचं आहे चर्चमध्ये जाऊन तो चर्चमध्ये प्रे करणार, ज्याला डिस्कोला जायचं तो डिस्कोला जाणार. बरोबर. म्हणजे ही तुमची मानसिकता आहे, कुठे जायचं ते. टुरिस्टला जे हवंय ते आपल्याला देता आलं. हो. बऱ्याच वेळा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंटला ज्या प्रॉब्लेम्स होते, तर मध्यंतरीच्या शासनाने बऱ्याच फॅसिलिटी त्याला ऑनलाईन केल्या आणि पटकन लोकांना मिळाल्या. तशी टुरिझममध्ये अजून ती डेव्हलपमेंट नाही झाली की पटकन एखादी, म्हणजे अगदी आपल्याकडे साधं बिअरवरचं जरी लायसन्स मागायला गेलं तरी खूप वेळ लागतो, किंवा हॉटेलच्या परमिशनसाठी मागायला गेलं तर वेळ लागतो. अगदी सर्वसामान्य गावातला होमस्टेसाठी करणारा मुलगा सुद्धा असेल, त्याला सुद्धा खूप 6-6 महिने जातात. तर शासनाला काय अपील कराल तुम्ही? मी शासनाला एवढंच अपील करू शकतो, तुम्ही जेवढ्या फास्ट फॅसिलिटीज द्याल तेवढा व्यवसाय वाढेल, आणि जेवढं स्लो कराल तेवढे आपण मागे जाणार. मी एक्झाम्पल माझ्यावर देतो. तर आता मला बार खोलायचं, तुमचे इथे बार आहे ना आता? नाही. बर, बार खोलायचं, तुम्ही लायसन्स देऊ शकता मला, आणि किती दिवसात देऊ शकता? काय सगळं किती दिवस लागतो? बघा, तुम्ही स्वतः बघा, सर्व डिपार्टमेंटला फिरा, मग तुम्हाला समजेल. म्हणजे इतकं माझं खरं एवढंच बोलायचं शासनाला की तुम्ही जेवढ्या लवकर इम्प्लिमेंट कराल. पण मला आश्चर्य वाटतं की तुमचे 4 दर्जाचं हे हॉटेल आहे, पण तुम्हाला अजून बारचं लायसन्स नाही मिळालं. माझं म्हणणं आहे की जेवढे तुम्ही फास्ट इम्प्लिमेंट कराल रूल्स रेग्युलेशन, म्हणजे तेवढं चांगलं. ही एक मोठी खंत आहे की दुबईतला व्यक्ती इथे येतात, अमेरिकेतले व्यक्ती येतात, त्यांना इथे काहीतरी स्टार्टअप करायचं, बिझनेस करायचं, आणि शासन त्या मान्यतेने, म्हणजे तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या हॉटेलला बार नसेल. म्हणजे मलाही आता ऐकून असं वाटतं की कुठल्या लेवलला आपण अडकून आहोत अजून, आणि म्हणून डेव्हलपमेंटचा थोडासा जो इश्यू आहे तो कदाचित असू शकेल. आणि खरंच शासनाने याच्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे की आज तरुणांना रोजगार नाही आहेत, EMI अनेक नोकऱ्या जात आहेत,
तर ही जी लोक इन्फ्रास्ट्रक्चर उभी करतायत, जे नवीन स्टार्टअप उभे राहत आहेत, जी यंग जनरेशन बिझनेसमध्ये येऊ इच्छिते, त्यांना एकदम सर जसं म्हणतात तसं इझिली इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल झालं पाहिजे, परमिशन्स अवेलेबल झाले पाहिजे. आणि ह्या सगळ्या होताना सर तुम्हाला कोकणाबद्दल तुमचं स्वप्न काय? माझं कोकणाबद्दल स्वप्न लय मोठं आहे, लय मोठं आहे. इथं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग करायचं आहे, एअरपोर्ट चालू व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं क्रूज टर्मिनल पाहिजे इथं, त्याच्यानंतर तुमचं लँडस्केपिंग चांगलं पाहिजे ऑन द बीच, तिथं शॉवर्स पाहिजे, तिथं वॉशरूम्स पाहिजे, त्याच्यानंतर आपले रस्ते जेवढे आहेत ते चांगले करायला पाहिजे. आपण ॲग्रो फार्म पण करू शकतो इथं. आज आपल्याकडे जॅकफ्रूट किती बनतो, आपल्याकडे काजू किती बनतो, आंबे किती आहे, तर प्रत्येक सीझन मध्ये बरंच काय आहे आपल्याकडे करायला आणि आपण करू शकतो, लोक बघायला येतील. म्हणजे ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष देतो. काय केल्याने परदेशी पर्यटक आपल्याला अट्रॅक्ट होतो? मला वाटतं ॲग्रो फॉर्म मध्ये जास्त डिस्ट्रॅक्ट होते. ओके. जास्त थोडं फॉरेस्ट सारखं त्याच्यामध्ये आपण छोटे मोठे हट्स बनवले तर लोक डिस्ट्रॅक्ट होते. फॉरेनर पण येतील, आपल्या भारतातले पण येतील लोक. हा, म्हणजे भारतातले तर येतीलच, पण मेन जो आता गोव्यासारखा हब जो आहे इथं बरेच फॉरेनर्स आले आणि त्यामुळे डेव्हलपमेंट लवकर झाली. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा जर त्या लोक कशाला येतात, मस्ती मजा करायला येतात. मस्ती मजा करायला जोपर्यंत तुम्ही इथे डिस्कोस, पब्स, हुक्का बार्स हे सगळं तुम्ही बनवाल तरीच तुम्हाला लोक येतील इथं, नाही तर कशाला येतील. कोणी तुम्ही आज इकडनं लोक थायलंडला जातात, फुकेटला जातात, सिंगापूरला जातात, दुबईला जातात, का जातात? एन्जॉय करायला जातात. ते इथं पण जे येतील आपल्याकडं ते एन्जॉय करायला येतील. टुरिस्टला जे हवंय ते आपल्याला देतात. हो, जे टुरिस्टला पाहिजे ती फॅसिलिटीज आपल्याला द्यायला पाहिजे. आज आपल्या रत्नागिरीमध्ये 11 वाजता आपण दुकानं बंद करून टाकतो. ऍटलीस्ट तुम्हाला मुंबई सारखं 1 वाजेपर्यंत येऊन पाहिजे टुरिझम सेक्टरमध्ये. हो 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 100%. आजकाल रेस्टॉरंट लोक जेवायलाच 9 वाजता नंतर जातात. तुम्ही 9 ते 11 काय करणार? एक साधारण उदाहरण देतो. आईस्क्रीम ज्याने आईस्क्रीमची दुकान टाकले, आईस्क्रीम खायला माणूस कधी जातो? रात्री 9 नंतरच जातो. तो 11 वाजता दुकान बंद केलं, आईस्क्रीम 2 तासामध्ये तो आईस्क्रीमचा धंदा काय करेल आणि तो भाडं काय देईल आणि ते एम्प्लॉईची सॅलरी काय देईल तो 2 तासामध्ये. म्हणजे आणि टुरिस्ट येतात कधी येतात, कुठल्या वेळेत, रात्री अपरात्री, त्यांना जसं नाईट सुविधा पण त्यांना 100%. याच्यामध्ये शासन थोडस उदासीन आहे, ते ऍक्टिव्ह झालं पाहिजे. लोकांना थोडस काय माहितीये, तुम्ही त्यांना थोडस फॅसिलिटीज द्या ना. तुम्ही आता एक आईस्क्रीमचं पानं तुम्ही 2 तासासाठी अगर सांगा, 2 तासात काय तो 7 ला पण त्याचा धंदा झाला तर त्याचा धंदा 9 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत आहे. तुम्ही 2 तासात काय धंदा करा, त्याच्यामध्ये तुम्ही रेंट काय काढा आणि तुम्ही एम्प्लॉईची सॅलरीज काय. आय थिंक थोडस म्हणजे तुमचं छोट्या छोट्या उद्योगांकडे पण लक्ष आहे. पण शक्यतो तुम्ही इलेक्शन लढवली तेव्हा तुम्ही अगदी भाजीवाल्यांशी बोलणार, रिक्षावाल्यांशी बोलणार, म्हणजे आम्ही ते बघत होतो व्हिडिओज वगैरे तुमचे, तर तो एक एक्सपिरियन्स कसा होता? चांगला एक्सपिरियन्स होता. काय मिळालं? शिकायला भेटलं. काय म्हणजे तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला, की काय समजलं व्हॉट इज कोकण? बघा, लोकांना इथं कंप्लेंट्स भरपूर आहेत. ओके. की आम्हाला काय आजपर्यंत सरकारनं आम्हाला काय दिलं नाही, तुम्ही आमच्यासाठी काय करा. मी माझ्या पैशाने काय नाही करू शकत, सरकारच्या पैशात करू शकतो, फॅसिलिटीज आणू शकतो आणि जे फॅसिलिटीज आहेत त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. जसे रस्ते खराब आहेत ते आपण रस्ते बनवू शकतो, मार्केट बनवू शकतो. जसं मी तिकडे मिरकरवाड्यात होतो, मला सांगितलं तुम्ही काय करशील, तुम्ही तुम्हाला आता वॉटरफ्रंटचं बोललो होतो, तसं मी त्यांना सांगितलं मी इथं तुम्हाला
दुबईचा फिश मार्केट आहे तसं फिश मार्केट सर्व करून देऊ शकतो इथं. ओके. त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज पण असतील तुमच्यासाठी आणि तिथं तुम्ही होलसेल पण कराल फिश आणि रिटेल पण करतील आणि पुऱ्या भारताची लोक येतील की पुऱ्या भारताचा नंबर 1 हा मार्केट आहे फिश मार्केट. असं बनवू शकतो. हाय माझ्याकडे विजन कसं करायचं. तर आपण कधी मार्केटमध्ये उतरतो, आपण मार्केटमध्ये चर्चा करतो, आम इन्सानमध्ये जातो, तर आपल्याला समजतं की त्यांना काय पाहिजे. आता माझ्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर आहे, तरी सुद्धा मी काय करतो, रिक्षाने जातो. त्याला माहिती नाही मी कोण आहे, काय हात करतो, रिक्षाला बसतो. मग तिकडनं मला भेटतं की काय प्रॉब्लेम आहे मार्केटमध्ये, काय चाललंय. सलून मध्ये बसा, गाडी घालायला बसा, तुम्ही समजेल की तुम्हाला काय चाललंय मार्केटमध्ये. असं तुम्ही मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर आम इन्सान सारखं तरीच आपल्याला समजतं की तिथे काय फॅसिलिटीज पाहिजे. हा एक्सपिरियन्स कसा होता इलेक्शन? चांगला होता, व्हेरी गुड. आय रिली एन्जॉय. म्हणजे त्या 30 दिवसाच्या उपासामध्ये पण मी 15-16 तास उपासामध्ये. हो, मी वाडीत गेलोय आणि फिरलोय वगैरे पाणी पिऊन. आज नाही तर उद्या त्याचं फळ भेटेल. नाही, मी खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला एक चांगली मतं घेतली त्या आम्हाला. तुम्हाला हार्डली 20-30 दिवसच मिळाले होते. त्या पद्धतीने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने. आय ट्रायड माय बेस्ट. पण कसं असतं माहिती म्हणतो, लोक विचार करतात हा नवीन आला आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक, इंडस्ट्रियलिस्ट, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करता, तुमच्या अचानक डोक्यात असं का आलं आपण इलेक्शन? तुम्हाला सांगितलं की मला इलेक्शन मध्ये लय इंटरेस्ट होता. बरं. की मला उभं राहायचं. काय सोर्स होता तो? शाळेपासून आहे. शाळेत पण इलेक्शन व्हायचं तरी उभा राहायचं. म्हणजे पहिल्यापासून मला इंटरेस्ट आहे. आता इलेक्शनचा रिझल्ट बघितलं मग आता जाऊ द्या, आता आपण जिथं आहे तिथं बरं आहे. परत लढवणार काय? डिफिकल्ट आहे. इथच्या लोकांना इतकं इझी नाही आहे. म्हणजे मी त्यांना एवढं पण सांगितलं की तुम्ही थोडंसं आपल्या चेंज करा, एकदा चेंज करून बघा तुम्ही आपल्याला, तुम्हाला काय चेंज भेटते ते बघा. पण लोक नाही समजत. लोक कंप्लेंट करतात पण लोक समजत नाही. बट इन फ्युचर पण एकंदर बघितलं तर सर, एका महिन्यामध्ये तुम्ही इतक्या लोकांच्यापर्यंत पोहोचला तर तेवढ्या लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला. तर जर तुम्ही 4-5 वर्ष मेहनत केली तर डेफिनेटली तुम्हाला तेवढा रेस्पॉन्स मिळू शकतो. कारण तुम्ही एकट्याने फिरत होता, एकट्याने मेहनत घेत होता आणि जितक्या लोकांशी तुम्ही पोहोचला तितक्या लोकांनी बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद दिला. मी तुम्हाला सांगतो, हे इलेक्शन माझं ऑलमोस्ट वन मॅन शो होता. म्हणजे सिंधुदुर्ग पासून चिपळूण पर्यंत ओके माझ्याबरोबर ते केचकर साहेब होते, त्यांना भरपूर सपोर्ट केला. त्याच्यानंतर दुसरी पण 5-6 पोरं होती माझ्याबरोबर. आय अप्रिशिएट त्यांना, त्यांची मोठी मेहरबानी आहे, मी कधी विसरू नाही शकत त्यांना. पण जेवढा मी सिंधुदुर्गापासून चिपळूणपर्यंत जेवढं फिरलो आहे, लोकांचं एकच बोलणं होतं की आमचं कोकण कधी सुधारणार. तुम्ही चेंज करा, मग बघा कोकण चेंज होईल. तुम्हीच चेंज नाही करता तुम्ही म्हणता कोकण चेंज होईल, कसं होणार? लोक बोलतात पण त्याच्यानंतर रिझल्ट तोच येतो. काय रिझल्ट असेल, का असं होतं, काय बोलतात नाही त्याच्यावर. मला असं वाटतं की आत्ताचे म्हणजे लीडर आहेत त्यांना पण समजलं की आपल्याला काम करायचं आणि ते पण आता कामाला लागले. बऱ्याच लीडरला तुम्ही पण काही सजेशन दिलं तर काय होते त्या सजेशन? नाही, आता मी बघितलंय बरंच काही चेंज झालेलं नाही. या 1.5 वर्षामध्ये पण बरंच काय चेंज झालं आणि आता सर्व पॉझिटिव्ह येतंय, हे मी बघतोय. आता लिडरशिप मध्ये हा एकदम आहे.
पण तुम्हाला हे राजकारण आणि बिझनेस एकत्र करणं तुम्हाला असं वाटलं नाही की माझ्या बिझनेसला त्रास होऊ शकतो? असं का वाटलं? का त्रास झाला? की राजकीय क्षेत्रामध्ये का कसं त्रास देते मला जरा सांग, का देते त्रास? कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात ती भीती असते. तुम्ही कुठल्या राजकीय पक्षामध्ये म्हणतो ना, तुमचं कॉन्फिडन्स लेवल पण तुमचं लूज आहे. बरोबर. तुमचं कॉन्फिडन्स लेवल कधी पण हाय पाहिजे. का तुम्हाला त्रास देते? आणि त्रास दिल्याने तर तुम्ही फेस करा ना. बरोबर. जसं तुमचं लिगली आहे. आपल्याला माहिती आहे आपला चुकीचा पैसा नाही, आपलं चुकीचं काय आहे नाही, मग कशाला कोणाला घाबरायचं आपण? का घाबरायचं? लोकांचा जीव जातो तो परत येतो. का घाबरायचं? जास्त जास्त काय करते ही जी यंग जनरेशन आहे, ते यंग जनरेशनला इलेक्शन बद्दल तुम्ही काय सांगा की त्यांनी इलेक्शन लढवावी किंवा या प्रोसेसमध्ये यावं, काय काय करणार असेल? 100% का नाही तेव्हा यायचं, स्टँड करायचं. प्रत्येकानं आपला चान्स घ्यायचा, त्यांचा अधिकार आहे तो. आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जसं इंडिव्हिज्युअली सगळीकडे फिरलात तसं ही जनता मालक आहे ऍक्च्युअली, आणि जे नोकर आहेत किंवा जे सेवक आहेत ते मालक म्हणून बसलेले. बघा मी एवढं सांगू शकतो, प्रजा एक राजाला निवडून देतो. तो का देतो? की माझा राजा आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, आमच्या सिटीसाठी काहीतरी करायला पाहिजे, त्या विश्वासावर देतो ना. मग त्या राजानं पण त्या विश्वासावर त्याला घ्यायचंय, त्या पद्धतीने काम केलं. हो. आज आपल्या देशाला 75 वर्ष 78 वर्ष झाली, आणि 78 वर्षामध्ये आज कोकणामध्ये 70% गावामध्ये इंटरनेट नाही, पाण्याच्या प्रॉपर सुविधा नाही, प्रॉपर रस्ते नाही. हे चित्र कधी बदललं? हे चित्र तिकडचे जे अधिकार आहेत ते बदली करणार. तुमचे टेंडर ते येतात ना, बरोबर. पैसा तो येतो ना रस्ते बनवायला, बरोबर. मग ते कोणाच्या हातात आहे? प्रशासन आहे. मग त्यांचं काम आहे ते, त्यानं करायचं ते. यावेळी तुम्हाला असं वाटत नाही की लोक सुद्धा आपण ज्याला निवडून देतो त्यांना जाब विचारून कमी करतात? मला असं वाटत नाही. बघा लोक निवडून देतात, तुम्ही कुठल्या लिडरला निवडून देताय, तुम्ही त्याला जाऊन प्रश्न विचारू शकता. मग आमचे जे जे फॅसिलिटीज आम्हाला भेटत नाहीत, रिक्वेस्ट आहे तेवढं जरा आमचं करून द्या, आणि त्याचं काम आहे ते इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे लोकांनी त्याच्यावर पोहोचणं गरजेचं. हो हो. तुम्ही पोहोचणार नाही, तुम्ही त्यांना जाऊन सांगणार नाही, मग त्यांना काय समजणार? मग इतकी वर्ष आपल्या गावामध्ये नेटवर्क नाही, आपल्या गावामध्ये चांगल्या शाळा नाहीत, आपल्या गावामध्ये चांगले रस्ते नाही, तरीही आपली मानसिकता का बदलत नाही की बाबा मी माझा माणूस निवडून दिलेला आहे, त्याला जाऊन मी कंप्लेंट करेन किंवा रिक्वेस्ट करेन? हिंमत नाही आपल्याकडची. काय हिंमत नाही. जो तिकडचा जो लिडर असेल ना, तो जे काय सांगेल ते कोणी दिशा. ओके. मग 10 लोक एकाला वोट टाकताय समजा, तर तो 11 आणि 12 म्हणतो मी कशाला दुसऱ्याकडे टाकू, मी पण त्याच्याच बरोबर जातो. माझं खाली एवढंच बोलणं आहे की हे सगळं सोडा, तुम्ही एक प्लॅटफॉर्मवर या आणि आपला भारत आपल्याला स्ट्रॉंग करायचा. तुम्ही जे काय झालं ते नुसते काढत बसले टेबलवर, काय त्याच्यात अर्थ काय? जे गेले. आता मी कोणाला पैसे दिले आणि सांगितलं की मला उद्या आणून द्या, त्यांना नाही दिला, ते गेले पैसे, संपला विषय तो. आता तुम्ही काय पुढे होऊ शकता ते बघा ना. म्हणजे राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून आपला कोकण, आपला देश कसा मोठा होईल एका प्लॅटफॉर्मवरती आपण आलं पाहिजे. हो हो, डेफिनेटली आपल्याला सर्वांना एक प्लॅटफॉर्मवर येऊन युनिटी करून आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं, तरच आपण पुढे जाऊ. आणि आपण एक दुसऱ्याचे टांग खेचत बसलो ते तसंच राहणार.
आपण कधी पुढे जाऊ नाही शकत. शकील भाई, इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रसंग होता? ज्या दिवशी मी हॉटेल ओपन केलं. सगळ्यात दुःखदायी प्रसंग? माझे वाईफ वारले कधी, माझे आई वडील वारले कधी. माझे वडील वारले 2002ला, त्याच्यानंतर माझे मिसेस वारले 2009ला आणि माझी आई वारली 2012. आज ते तुमच्या सोबत नाही आहे, पण तुम्ही आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं की छोट्याशा हॉटेल बंद करायला लागलं की त्यांचं स्वप्न आज तुमच्या आईवडील जर असते तर काय फिलिंग्स असते? त्यांना प्राऊड फील झालं असतं की माझ्या मुलांना काहीतरी चांगलं केलं आपल्या स्वतःच्या सिटीमध्ये. आणि मी मिस करतो त्यांना. आय मिस दॅट. आई वडिलांचा किती पण ते आपल्याला ओरडले, किती काय केले नाही, पण ते आई वडील आहेत. आणि मी प्रत्येक मुलांना सांगतो, आपल्या आई वडिलांना कधी सोडू नका. आणि सोडला आणि तुम्ही अलग पण कुठे प्रायव्हसीमध्ये तुमच्या राहताय आपल्या बायकोबरोबर, त्यांना पूर्ण फुलाची पाकळी द्या. तुमच्या पैशामध्ये पण लक्ष्मी वाढेल. तुम्ही तुमच्या घरामध्ये पण आनंदामध्ये राहतील, ते पण आनंदामध्ये राहतील. पण त्यांना उपाशी कधी ठेवू नका. एक आई आपल्या मुलाला 9 महिने पोटात ठेवते, त्याच्यानंतर त्याला लहानाचा मोठा करते आणि आपण लगेच त्या आईला विसरणं चुकीचं आहे. माझं बोलणं असं आहे की प्लीज आज चोरून रिक्वेस्ट आहे, आपल्या पालकांना सांभाळा. अशा आईवडिलांची एखादी चांगली आठवण एखादी सांगता येईल? माझ्या आई वडील एकच बोलायचं, कोणाचं चांगलं नाही करू शकत नाही तर कोणाचं वाईट पण करू नको. खूप चांगला मोठा विचार. तुझ्यानंतर कोणाच्यासाठी चांगलं नाही होत आहे तर कोणाचं वाईट पण करू नको. नाही की त्याचं जे कस असेल ना ते तू कधी राहू नाही शकत. कोशिश कर की तू किती चांगलं लोकांसाठी करू शकतो. तुझ्याकडे कोण आला दारामध्ये पैसे मागायला, तुझ्याकडे नसते तर त्याला हात सोडून बोल, मला माझ्याकडे पण त्याला असं म्हणून बोल माझ्या डायट नाही, जा. तोडू नको त्याला. कारण की कोणी कोणाकडे मागायला येतो त्याची मजबुरी आहे म्हणून तो येतो, नाही तर तो येणार नाही. शकील भाई, इतक्या वर्षाचा तुमचा रत्नागिरीचा प्रवास आहे, भारतामधल्या अनुभव आहे, परदेशामधले अनुभव आहेत. या अनुभवामध्ये सध्याचं जे राजकीय वातावरण आहे की सगळेच राजकीय पक्ष आहेत, त्याला धार्मिक विषमतेचं पण एक वातावरण निर्माण झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की ह्या सिच्युएशनमधून लोकांनी बाहेर कसं पडलं पाहिजे? की आज सगळं जग एका डेव्हलपमेंटच्या दिशेनं वळतं आहे आणि बऱ्याच आपल्या देशामध्ये असेल किंवा जाती विद्वेषाचं वातावरण तयार होतं आहे, जो तो आरक्षण मागण्याच्या मागे आहे, जो तो आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या मागे आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे की तो घरामध्ये असला पाहिजे. ह्या एकंदर परिस्थितीमध्ये एक भारतीय म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला एवढं समजतं, रिलिजन आहे ना ते तुमच्या घरामध्ये, हे तुम्ही रस्त्यावर नाही घेऊन यायचं. जो जिथं पैदा झालाय ज्या रिलिजन मध्ये, त्यांना आपला फील करायचं की मी प्राऊड आहे ज्या रिलिजन मध्ये मी झालो. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो या ख्रिश्चन असो, हे रस्त्यावर घेऊन नाही यायचं. कारण की रिलिजन कधी तुम्हाला पुढे घेऊन नाही जाणार. तुमच्या खिशात पैसे आहेत, व्यवसाय आहे, पैसे आहेत, तर तुमची दिवाळी आहे, ईद आहे, क्रिसमस आहे. तुमच्या खिशात पैसेच नाही आहेत तर तुम्ही कुठली दिवाळी करा, कुठली ईद करा आणि कुठलं क्रिसमस करणार आहे? आणि हेच मग बाहेरचे पडदे, जितके पण बाहेरचे देश आहेत ते त्याचा फायदा घेतात आपला. आपल्याला सर्वांना युनिटीमध्ये राहायचंय
तर आम्ही फायदेत राहू. आणि आपण एक दुसऱ्याची टांग खेचली किंवा तो विषय गंभीर होणार. आणि तुमचं रिलीजन हा आहे की ज्याचं रिलीजन जो ज्याच्याला प्राऊड आहे तो आपल्या घरात, जास्तीत जास्त तुमच्या मंदिरमध्ये, मशिदीमध्ये आणि चर्चमध्ये, याच्या बाहेर काढायचं नाही. तुम्ही एक धार्मिक वर तुम्ही वोट मागाल आणि तुम्ही आपली दुकान चालवाल, मी चुकीचं समजतो. ते आपला देश कधी पुढे जाऊ नाही शकत. आमच्या आजूबाजूचे देश पुढे जातील, आपण तसेच राहू. कुठे ना कुठे आपल्याला ते स्टॉप करायला पाहिजे. You have to be proud what religion you have, but not on the roads. तुम्ही रोडवर नाही यायचं. मला सांगा, कुठल्या देवानं सांगितलंय की माझं नाव घेऊन रस्त्यावर जाऊन मारामाऱ्या करा आणि कोणाला मारा? कुठल्या धर्मात लिहिलेलं आहे? प्रत्येक धर्म शांतीचा संदेश. हो, हे चुकीचं आहे. आपण कुठल्याही देवाचं नाव घेऊन आणि समोरच्या माणसाला मारणं चुकीचं आहे, पाप आहे. तुम्हाला कधी असं जातीवादाचा सामना करावा लागला? नाही, कधी नाही. माझे मित्र 90% हिंदू आहेत. कधी नाही. कारण मी माझे जे मित्र आहेत ते सगळे त्या लेवलचे आहेत आणि आम्ही कधी विचारच नाही करत रिलीजनच्या बद्दल. आमचं बोलणं पण नव्हतं. आमचं व्यवसायावर धंदा होतं की काय करायचं, सोशल काय करू शकतो आपण, लोकांना कशी मदत करू शकतो, काय डेव्हलपमेंट करू शकतो, याच्यावर आम्ही चर्चा करतो. मी आजच्या जनरेशनला हेच सांगतोय, तुम्ही चर्चा ही करा. रिलीजनवर चर्चा करून तुम्ही नोकरी नाही भेटणार, तुम्हाला व्यवसाय नाही भेटणार, काय होणार तुमचं? तुम्हाला कधी पश्चाताप होत नाही की मी 10वीला शाळा सोडली आणि पुढे शिकायला हवं? हो, वाय नॉट. शिक्षणाबद्दल काय मी रिग्रेट करतो. मला असं वाटतं की मला शिकायला पाहिजे होतं. म्हणजे मी अजून कॉलेज चालू असतो, मी अजून काय बरंच काय शिकलो असतो. पण जे शिकतात ते कोणाच्या तर हातातले 10,000 नोकरी करतात. हा एक सत्य झालेली परिस्थिती. कारण की आपल्याकडे नोकऱ्या नाहीत, आपल्याकडे कंपनीज नाही आहेत, आपल्याकडे टुरिझम नाही आहे. तो आपल्यापेक्षा हुशार आहे पण त्याला जॉब नाही भेटत आहे, कारण की आपल्याकडे कंपनीज नाही आहे. व्यवसाय काय पाहिजे ना, म्हणून त्याच्या डोक्याला अक्कलला बक्कल लागले. त्यांच्या हुशार आहेत सगळे, एवढे शिकलेत ते, आमच्यापेक्षा हुशार आहेत ते. प्रॉब्लेम आहे जॉब क्रिएशन. तुमचा जो आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रवास होता त्यातले सगळ्यात मोठं तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आज कदाचित सुरुवात असेल, भविष्यामध्ये खूप मोठं नाव या हॉटेलचं होणार आहे. टुरिझम जसा एअरपोर्ट डेव्हलप होईल त्या टाईपची लोक आज इथे या ठिकाणी जेव्हा यायला लागतील, यानंतरच तुमचं आयुष्यातलं अजून काय विजन आहे? मला चांगलं रत्नागिरीत हॉस्पिटल बनवायचं. आज लोकांच्या खिशात पैसे आहेत पण ट्रीटमेंट करायला कुठे जात आहेत? कोल्हापूरला, मुंबईला. ती फॅसिलिटीज नाही तिथं, त्या लेवल त्या टाईपचे हॉस्पिटल्स नाही. माझं नेक्स्ट टार्गेट ते रत्नागिरीच करायचं. हो, माझ्याकडे चांगले पैसे आले तर विचार मागू, कारण की हॉस्पिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट बरंच आहे, तिथे पैसे पण पाहिजे. असेच तुमच्या एका दुबईच्या मित्राने कोल्हापूरच्या आष्टर आधार जे आहे ते आधार हॉस्पिटल होतं, तिथे इन्व्हेस्ट केले आणि आज पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आष्टर आधारचं नाव आहे. हो, त्याच्यामध्ये सुद्धा दुबईचाच पैसा आहे 100%. आणि आज करोड रुपयाचा बिझनेस सुद्धा ते करते आणि लोकांचे जीव वाचवायचं काम सुद्धा ते हॉस्पिटल करते. सगळ्यात महत्वाचं तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? पैसा. माझ्याकडे हजारो करोड असते, मला बोलायची पण गरज नाही. मी सर्व रत्नागिरी बनवून टाकेन, युनिव्हर्सिटीज, हॉस्पिटल्स आणि हे सर्व बनवून टाकेन.
ही जी यंग जनरेशन जी आशेने तुमच्याकडे बघते त्यांना हा बिझनेस उभा करण्यासाठी, पैसा उभा करण्यासाठी काय मंत्र तुम्ही द्याल, काय सल्ला द्याल, काय सजेशन द्याल, कुठल्या चुका टाळायला सांगाल? एवढंच बोलू शकतो की तुम्ही मेहनत करा, मेहनत करून पैसे कमवा. कुठल्या मार्गाने तुम्ही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशी सुरुवात केली पाहिजे? आता डिपेंड आहे की तो शिकतो काय आहे, तो शिकला काय, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्या हिशोबाने त्याला जायचंय. अगर त्याला बिझनेस मध्ये उतरायचं आहे त्याला मुंबईला जायचं, 1 रुपयाची वस्तू आणायची आहे, ऍटलीस्ट 1.5 रुपयाला विकू शकतो तर रत्नागिरीत, एवढं ते प्रॉफिट आहे. मग ते नशीब त्याच्यावर. धंदा काय सल्ला द्याल, बिझनेस करावा की नोकरी करावा? मी तुम्हाला सांगितलं ना, त्याचं एज्युकेशन वाढायचं. ओके, मी व्यक्तिपरत्वे ते बदलू शकतो. हो हो, त्याच्याकडे काय पोटेन्शियल आहे, त्याच्याजवळ काय पोटेन्शियल आहे, तो काय करू शकतो आणि तो कुठलं एज्युकेशन घेतलं नाही. अगर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे तर तो स्वतःचा वर्कशॉप पण टाकू शकतो. मेडिकल फील्ड आहे तर स्वतःचं हॉस्पिटल पण टाकू शकतो. डिपेंड आहे त्याच्या याच्यावर. तुम्हाला सांगितलं ना, सर्व शिकले असते तर एक दुसरे जवळ काम नाही केले नसतं, कोणाच्या घरात नोकर चाकर नाही भेटले असते. रत्नागिरीमध्ये ह्याच्या पुढचं, रत्नागिरीमधलं तुमचं डेव्हलपमेंटचं विजन आहे. जसं तुम्ही हॉस्पिटल सांगितलं तसं सोशल डेव्हलपमेंटचं तुमचं टार्गेट. मी सांगितलं तुम्हाला, मला हे बीच सुधारायचे आहेत, लँडस्केपिंग पाहिजे, मुलांसाठी गार्डन्स, इन स्पोर्ट्स पाहिजेत, म्हणजे काय क्लब्स आहेत इथं, पण ते अजून पण त्या स्टँडर्डला नाही आहे. थोडं ते फॅसिलिटीज करायला लागतील. आता मुलं काय इथं सकाळी शाळेत गेले, संध्याकाळी आले, त्याच्यानंतर थोडं बहुत काही घरात केले नाही, ते आजकाल ते फोनवर व्हिडिओ गेम खेळते सांगतो. त्यांना प्रॅक्टिकली पाहिजे, स्पोर्ट्स पाहिजे, त्या स्टेडियमला जाऊन काही जॉगिंग करते या जॉगिंग ट्रॅक पाहिजे. एक राजकीय कार्यकर्ते, एक बिझनेसमन आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुम्ही फेमस आहात, तर अशा काय सोशल ऍक्टिव्हिटीज अजून तुमच्या चालू आहेत? सोशल ऍक्टिव्हिटीज काही नाही. आता फिलहाल तुम्ही असं आहे की कुठं गेलो, समजा काय शाळेत गेलो गेस्ट मुलं, तर त्यांना काही डिसिप्लिनवर थोडंसं स्पीच देणार, थोडं माझं एक्झाम्पल देणार, मी कसं वर्क हार्ड केलं, तुम्ही पण तसं वर्क हार्ड करा, पण शिका. मी शिकलो नाही, मला आज रिग्रेट होतो, मला असं वाटतं की मी का नाही शिकलो. पण तुम्ही शिकला जरी नाही तरी आज तुम्ही इंग्रजी स्पीकिंग चांगलं करू शकता, तुम्ही प्रॉपर लोकांशी कम्युनिकेशन करू शकता, लोकांना पटवून देऊ शकता. हे कसं काय डेव्हलप झालं? त्या फ्लो बरोबर झालं. ओके, म्हणजे मेहनत केली पाहिजे, ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं ऑटोमॅटिकली तुम्ही त्या फ्लो बरोबर तुम्ही जात असाल, तुम्ही तयार होताय. हो हो हो. मंत्री कुठला सीटवर बसल्यानंतर तो थोडी त्याला माहिती की त्या डिपार्टमेंटचं त्याला काय समजा येतं. तो बसल्यानंतर त्याला थोडं थोडं 1-2 महिन्यातच समजणार ना ते कसं कसं चालवायचं. तसं त्या फ्लो बरोबर मी चालणार, फ्लो बरोबर. रत्नागिरीतल्या राजकारण्यांना, रत्नागिरीतल्या जनतेला तुम्ही काय सांगाल? युनिटी ठेवा, सर्वांना अंडरस्टँडिंग ठेवा, भावासारखे राहा, भाऊ बहिणीसारखे राहा. राजकारण म्हणणार बस तुमच्याकडे आता लिडरशिप आहे, तुम्ही ह्याच्या पुढे पण तुम्ही लीडर बना, पण रत्नागिरीचं काहीतरी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करा. जसं विद्यापीठ नाही आहे, चांगली सरकारी हॉस्पिटल्स नाही आहेत, चांगली शाळा नाही आहेत, चांगले रस्ते बनवा, लवकरच एअरपोर्ट चालू करा, टर्मिनल क्रूज करा, चांगले बीच आहेत तिथं डेव्हलपमेंट करा. एवढंच बोलू शकतो मी त्यांना. तर खूप काही मोठा प्रवास आहे, खूप मोठे अचिव्हमेंट्स आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की या आयुष्याच्या प्रवासामध्ये अशी कुठली गोष्ट वाटते का की ती राहून गेली, की हे आवडत राहील?
करायला हो काय नाही वाटतं असं. कुठली गोष्ट? म्हणून हॉस्पिटल ओके, बनवणार हॉस्पिटल बनवतो. बनवणार. परत तुम्हाला सांगितलं ना अगं ते मांडवीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मला स्टॅच्यू बनवायला दिलं नाही. का मांडवीलाच का? तुम्ही गणपतीकडे बनवू शकता, आरेवाडीत बनवू शकता. बस मला असं वाटतं की तिथं समोर लाईट हाऊस आहे. ओके, तिथं आपण बनवल्यानंतर विजन चांगलं आहे तिथं. ओके, म्हणजे तिथं उभं राहिल्यानंतर मला पॉझिटिव्ह फिलिंग भरपूर येतं. मला स्वतः, लोकांना काय वाटतं मला नाही येते. म्हणजे विजन चांगलं आहे तिथं. दिसायला पण चांगलं दिसणार. ह्या साईडला भाटिया बीच दिसणार, राईट साईडला लाईट हाऊस दिसणार. पण तुम्ही रत्नागिरीचं विजन घेऊन जाता तर तुम्ही रत्नागिरी नगरपालिका किंवा कधी ग्रामपंचायतीचे इलेक्शन काय लढवतो? नाही आता मला नाही लढायचं. आय एम व्हेरी हॅपी. आता मी काय करतो त्याच्यामध्ये पहिला आता ते सगळं दिलेलं आहे त्यांना, त्यांनाच करू द्या. ओके, म्हणजे आता सध्या काही नाही. तर खूप चांगला संवाद आपला झालेला आहे. तुमच्या आवडीचं ठिकाण कुठलं भारताचं? रत्नागिरी. परदेशात? परदेशमध्ये दुबई. आवडतं फूड? आवडतं फूड डाळ, राईस, बटाट्याची भाजी, अचार आणि पापड. आवडता कलाकार? गोविंदा. आवडतं चित्रपट? आवडतं चित्रपट तसे बरेच आहेत, एखादं? पण मला कॉमेडी मूवी चांगले वाटतात. गोविंदाचे मूवी चांगले वाटायचे. आवडतं सॉन्ग? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हो तेच असतं माझे दिवशी. आवडती व्यक्ती? आवडती व्यक्ती चांगला प्रश्न आहे. डेफिनेटली माझे आई वडील, माझी मिसेस. आणि आवडतं ध्येय? आवडतं उद्दिष्ट, ध्येय, विजन. जसं की तुम्ही हॉस्पिटल सांगितलं, एक सोशल लाईफ. असं मला वाटतं की माझी रत्नागिरी सिटी दुबई कधी होणार. क्या आणि मी ईश्वरकडे प्रार्थना करतोय, हे ईश्वर माझं ऐक आणि एक दिवस तशी सिटी माझी बनवून दे. नक्कीच जी तळमळ आहे, म्हणजे परदेशात गेल्यानंतर सुद्धा जननी जन्मभूमी स्वर्गानुपी कधीच म्हणतो, ही आपली मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे. तर ती नाळ माणसाची तुटत नाही. ती जिद्द असते, तळमळ असते. चिठ्ठी आई सगळं गाणं लागली की डोळ्यामध्ये पाणी येतं आणि मग परदेशातली लोक आपल्या इथे येतात, काहीतरी करायचा प्रयत्न करतात. इथली सिस्टीम, इथलं राजकारण, इथलं प्रशासन, इथली लोक त्यांना किती प्रतिसाद देतात, किती देत नाहीत, याच्यावर भविष्यामध्ये त्यांचं फ्युचर, त्यांच्या अपेक्षा हे सगळं अवलंबून असतं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये शकीलभाई, आमच्या फ्रेशन्यूजच्या या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला आज बराच वेळ दिला, मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि तुमचा जो प्रवास आहे तो ह्या तरुणाईला, ह्या रत्नागिरीकरांना नक्की एक वेगळी आशा देणार आहे की आयुष्यामध्ये अपयश आलं, मी 10वीला फेल झालो, मला मार्क कमी पडले, मी आत्महत्या करेन, मी पळून जाईन, तर हे असं काही करायची गरज नाही. ही व्यक्ती तुमच्या समोर आहे, याच करोडोच्या प्रॉपर्टीची मालक आहे, करोडोच्या हॉटेलची मालक आहे, रत्नागिरीच्या डेव्हलपमेंटचे एक वेगळं व्हिजन घेऊन या ठिकाणी आलेले आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी दुबईमध्ये एक आपलं जम बसवला, त्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये अशा पद्धतीच्या व्यक्तीमुळे एक व्हिजन देणार आहे. आणि या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला मी विनंती केलीच आहे आणि शकीलभाईलाही विनंती करतो की तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे आणि असं मिळत राहील. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला चांगलं आयुष्य मिळवू आणि तुम्ही जे शेवटला परमेश्वराकडे प्रार्थना केली, ही आमची रत्नागिरी खूप मोठी होऊ दे, परदेशातले पर्यटक सुद्धा इथे येऊ देत आणि हा आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होऊ दे. धन्यवाद. थँक्यू सो मच. माहिती आहे